येतोय का सर तुम्हाला माझा आवाज आणि हो, व्हिडिओ? ॲब्सोल्युटली लाऊड अँड क्लिअर. ओके ओके ठीक आहे. काय माझा माझं माझा जे व्हिडिओ नीट दिसतोय तुला? हो, नीट दिसतोय नीट दिसतोय. ओके, ग्रेट ग्रेट तर ग्रेट. तर मी तुमचं परत एकदा स्वागत करतो प्रमोटर्स 28च्या या थँक पेजवरती. यू सलमान, थँक यू सो मच. आणि तुमची मगाशी मी म्हटलं तसं परत एकदा म्हणतो, कारण परत आपल्याबरोबर लोक जोडले गेलेले आहेत, नवीन सारखी होय. जोडली जातील. त्या येस ऑडियन्सला येस. मी स्वागत करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते इथे नक्की छान आम्हाला पाठवत राहा. आणि सर जसे छान म्युझिक कंपोज करतात, तसंच मगाशी मी म्हटलं तसं छान कंपोज अशी उत्तरही देतात. आणि खूप छान मुलाखती आपण त्यांच्या एरवी बघितल्या आहेत, पण आज आपण अजून एकदा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सरांचा व्हिडिओ परत पॉज झालेला आहे. हॅलो. हां, आलं 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 आलं. गुड. हा मध्येच पॉज झालेला कारण. आय गेस वी तर आर गुड टू गो. येस. येस येस येस. तो पहिल्यांदा आमच्याकडनं आज एक आपल्याला आत्ताच दुःखद बातमी आलेली आहे की निशिकांत हो कामतचं निधन झालं. म्हणजे खूपच शॉकिंग न्यूज आहे खरं तरी हो हो मराठी हो. इंडस्ट्रीसाठीच. कारण म्हणजे अजिबातच कुठे काही म्हणजे काही ऐकू येत नव्हतं की त्यांना त्रास आहे किंवा कुठे हो हो. हॉस्पिटल. नाही, ऑफकोर्स गेले काही दिवस आपल्याला न्यूज ट्विटरवर येत होत्या की ही इज फायटिंग लिव्हर सिरोसिसची कंडिशन आहे आणि ही इज फायटिंग. बट इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि आपण एवढंच म्हणू शकतो की मे ही सोल रेस्ट इन पीस. आणि देव त्याच्या परिवाराला शक्ती देव टू कोप अँड बेअर विथ दिस लॉस. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी सॅड. खरं म्हणजे या वर्षात इतका लॉस झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या हो रे सगळ्यांनाच. बाबा, खरंच खरंच खरंच. म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे खरंच असं दुःखद स्टार्ट कुठल्याही इंटरव्ह्यूला नको वाटतो आपल्याला, पण आता ती एवढी हो, बरोबर. मोठी एवढ्या नाही, बट लोक. वी हॅव टू पे द ट्रिब्यूट ऑफकोर्स, बिकॉज निशिकांत वॉज अ व्हेरी काय म्हणतो आपण त्याला, अ व्हेरी इन्फ्लुएन्शियल डिरेक्टर ॲज फार ॲज सिनेमा इज कन्सर्न्ड. अगदीच अगदीच. म्हणजे डोंबिवली फास्ट असेल किंवा दृश्यम असेल, ही मेड अ डीप इम्पॅक्ट ऑन द फिल्म इंडस्ट्री. आणि इंडियन फिल्म्स साठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. त्यामुळे इट इज डेफिनेटली अ बिग लॉस फॉर द एंटायर इंडस्ट्री. आणि मला असं वाटतं असं कुठल्याही मुलाखतीची सुरुवात अशी वाईट वाटते, पण जर तसं घडलं असेल तर आपल्याला ऑफकोर्स ते डिकोरम आणि ते पाळलंच पाहिजे. आणि ऑफकोर्स ती एक तो एक प्रोटोकॉल असतो महत्वाचा. आणि आपण एवढंच आपल्याकडून म्हणू शकतो की मी ही सोल रेस्ट इन पीस. बस त्याच्या पलीकडे शब्द नाही आहेत काही बोलायला. तो इम्पॅक्ट मनावरती कायमच आपल्या राहणार आहे. आणि येस येस. त्याच्यातनं पुढे करता येतं हे खरंच कोणाकडेच सध्या उत्तर नाहीये की बाबा काय करता येईल. ह्या सगळ्या एवढ्या मोठी मोठी लोक आपल्याला सोडून गेली आहेत किंवा हो, इतरही जी लोक काम करतात सध्या ती गेली आहेत, तर बरोबर. त्याच्यावरती काही शोध असं नाहीये. पण आपल्याला आता पुढे जावंच लागणार आहे, कारण नक्कीच. द शो मस्ट गो ऑन. शेवटी येस. आणि त्यांच्या कलेतनं ते अजरामर आहेतच राहिलेले. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. तर कमिंग बॅक टू आजचे आपले प्रश्न, तर परत एकदा ऑडियन्समध्ये जे नवीन लोक आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आणि हॅलो एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना हा सगळ्यांना निलेश दादांनी छान हॅलो केलेलं आहे. आणि तुमचे प्रश्न पाठवत राहा, आपण नक्की विचारू. आणि मला वाटतं की आपण सुरुवातच एखाद्या तुमच्या छानशा धुननी करावी का, म्हणजे थोडासा आपला मूड पण चेंज होईल थोडा. आणि कीबोर्ड तुमच्या शेजारी मला दिसतोय, तर का नाही येस म्हणजे. येस. मला असं वाटतं श्रावणातलं गाणं जे माझं ओके. रिलीज झालंय नुकतंच आणि ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, आणि मला जाणून घ्यायचंय आपल्या ऑडियन्स कडून पण की त्यांनी हे गाणं ऐकलंय का, आणि जर ऐकलं असेल तर त्यांना कसं वाटलं. बालकवींचं श्रावण मासी, जे सागरिका म्युझिकच्या लेबलवर रिलीज झालंय आणि स्वप्नील बांदोडकरनी गायलंय. तर त्याची एक छोटीशी झलक मी सादर करतो सुरुवातीला. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरपी, क्षणात येते सरसर शिरपी,
श्रावणात फिरुनी ऊन पडे, ओ श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटी चोहीकडे, हिरवळ दाटी चोहीकडे. वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आलं का ऐकायला? या नीट ऐकायला आलं? नक्की, अगदी मस्त, अगदी सो द सुंदर. व्हॉइस इज गुड. येस. गुड, एक्झॅक्टली. आणि खूप लोकांनी त्याच्यावरती खूप छान हार्ट रिॲक्ट पाठवले आहेत, हो, खूप येस, लोकांनी येस. पाठवले आहेत. डेट्रॉईट वरनं पण आपल्याबरोबर लोक जॉईन हो, झालेले आहेत. क्या खूप बात है. ठिकाणी. देअर्स अंकिता, आय गेस शी इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. त्यामुळे आपल्याकडे इंटरनॅशनल ऑडियन्स आहे आज. क्या बात है. हा, पीपल फ्रॉम ऑल हा, क्या बात. डिफरंट कॉन्टिनेंट्स हॅव जॉईन्ड इन. सो स्वीट. येस येस येस. आणि हे गाणंच असं आहे बालकवींचं की लहानपणी आपण एका काय म्हणतो त्याला, एका चालीत ऐकलेलं, शाळेच्या कवितेच्या चालीत ऐकलेलं. पण हो. ही जी वेगळी चाल आहे त्याला दिलेली, ही खूपच रिफ्रेशिंग असं म्हणता येईल. की असं वाटलं नव्हतं की ह्याचं गाणं इतकं छान होईल. म्हणजे करेक्ट. खूप छान, काही वेळेला खूप छान पॉवरफुल शब्द असतात, पण त्याची चाल तितकीच सुंदर किंवा त्याला म्युझिक तितकंच तोडीचं मिळालं तर ते पूर्णपणे पोहोचतं लोकांपर्यंत. करेक्ट, ह्या करेक्ट. वेल सेड. गाण्यामध्येही छान गाणं, जर स्वप्नील बांदोडकरांनी ऑफकोर्स छान म्हटलेलंच आहे, पण व्हिडिओ पॉज झालेला आहे, तोपर्यंत तुम्ही प्रश्न इथे टाकत राहा, आपण त्यांना नक्की विचारू. हा, हा, आलं परत. तुम्हाला मध्येच अरे ऐकू हँग का? झालं होतं माझ्यासाठी व्हिडिओ. हो हो. हा, तुम्हाला मी बोललेलं ऐकलं का की हा. परत एकदा सांग. मधला पार्ट स्किप झाला थोडासा. तू काही प्रश्न विचारलास का? मला मधला पार्ट नाही, स्किप झाला. प्रश्न मी गाण्याबद्दलच बोलत होतो, श्रावण मासीबद्दल, की स्वप्नील बांदोडकरांनी ऑफकोर्स छान गायलेलंच आहे नेहमीप्रमाणेच. येस. पण त्याबरोबर त्यामध्ये जी मध्ये मध्ये मुलांनी जो कोरस दिलेला आहे ना, तो खूप रिफ्रेशिंग वाटतो, छान. म्हणजे त्याचं बालकवींशी नातंही राहिलंय त्यामुळे. आणि त्याला एक काय म्हणतात त्याला, सगळ्या वयोगटांना आता हात घालणार असं गाणं झालेलं आहे. कारण येस, ज्या येस, लोकांनी येस. लहानपणी गाणं ऐकलंय, आता मोठी झाले, त्यांना तर ते गाणं आवडणारच आहे. पण हो, हो, माझ्या हो. वयाची मुलं जी आहेत, ज्यांना गाणं स्वरूपात ते पहिल्यांदा असं बघायला मिळालं, ते खूप राईट. छान आहे. राहुल म्युझिक यांनीही तीच कॉम्प्लिमेंट दिली की लहान मुलांचा हो, कोरस लहान. खूप सुरेख आहे. होय, होय, होय. आणि मिहीर म्हणतोय स्वामिनी हॅज जस्ट क्रॉस 2 मिलियन व्ह्यूज. अरे क्या बात आहे. लोकांचं येस. व्ह्यूज, गाण्यासोबत व्ह्यूज कडे पण लक्ष आहे. नक्कीच मी गाईन. माझा मिक्सिंग इंजिनियर अजिंक्य ढापरे इथे जॉईन झालेला आहे आपल्याला. सो हाय अजिंक्य, वा. हाय. आय होप यू आर डुईंग गुड. आणि माझी बरीचशी गाणी आत्ताच्या गेल्या 2 वर्षातली जी काही गाणी आली आहेत, ती ऑलमोस्ट सगळी गाणी अजिंक्यनी मिक्स मास्टर केलेली आहेत. आय वुड लाईक टू मेन्शन ओव्हर हिअर. नमस्कार अजिंक्य सर, तुम्हीही कधीतरी आमच्याबरोबर गप्पा मारायला नक्की या. आणि There's सरांबद्दलही Pradeep तुमच्याकडे Raj over काही. here. He's a big follower of mine. Hi Pradeep ji. I hope you're good. येस. आणि तुम्हाला अजिंक्य सर, प्रदीप सर, तुम्हाला जे काही सरांबद्दल काही अजून माहिती असेल, जे आम्हाला कळावं असं वाटत असेल, किंवा या गाण्यांमधले तुमच्या काही गमती असतील, किंवा काम करतानाचे काही अनुभव असतील, तर नक्की सांगा. आम्ही ते नक्की इथे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण तुम्हाला मगाशी मी म्हणत होतो की कॉम्पोजर हा अजूनही खूप पडद्यामागचा व्यक्ती मानला जातो. म्हणजे कितीही आपण लोकांना पुढे आणलं तरी कॉम्पोजर हा मागेच राहतो. कारण गायक किंवा ह्याच्यामध्ये आपण इतके असतो बरेच वेळा की कॉम्पोजर मागे राहतो. पण तुम्ही नेहमीच शीर्षक गीतांपासून तुमची वाटचाल सुरू झालेली आहे आणि शीर्षक गीत तुमची एक स्पेशालिटी म्हणता येईल. तर ह्या स्पेशालिटीमुळे मला वाटतं शीर्षकामध्ये तुमचं नाव असलं की लोकांना खूप छान वाटतं. तर त्याबद्दल काय सांगाल की शीर्षक गीता, पडद्यामागचा माणूस शीर्षक गीतामध्ये झळकतो, हे कसं आहे? मला असं वाटतं पडद्यामागचा हा एक फक्त काय म्हणतो आपण परफॉर्मन्स ला भाग झाला. म्हणजे फक्त संगीतकार फक्त पडद्यावर येऊन स्वतःचं गाणं परफॉर्म करत नाही, तर तो गायकांच्या परफॉर्मन्स मधून स्वतः व्यक्त होतो. तर अशा अर्थाने तो पडद्यामागे असतो. पण त्या कलाकृतीत त्या संगीतकाराचं योगदान किती आहे हे त्या कलाकृतीच्या जिवंतपणावरून जो सुजाण प्रेक्षक आहे तो नक्की त्या संगीतकारापर्यंतच पोहोचतो. त्या गायकाच्या माध्यमातून त्या संगीतकारापर्यंत, त्या कवीपर्यंत पोहोचतो. तर मला असं वाटतं शीर्षक गीतांचं आणि माझं नातं जुळण्याच्या मागचं कारण म्हणजे मी असं
असं नाही म्हणणार की दॅट इज अ म्हणजे मी काय म्हणतो आपण आय एम व्हेरी केपेबल म्हणून हे सगळं झालं. बट ऑफकोर्स त्याच्या मागे एक म्युझिकल केपेबिलिटीचा खूप मोठा भाग आहे. कारण तुला सांगू, टायटल म्युझिक करणं, टायटल सॉन्ग करणं ही सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे ऑफकोर्स फिल्मचं गाणं काही कमी चॅलेंजिंग असतं किंवा नॉन फिल्म म्युझिक चॅलेंजिंग नसतं असं नाहीये. पण फिल्मच्या गाण्याला तुम्हाला इतकी बंधनं नसतात जितकी टायटल सॉंगला असतात. एक तर वेळेची मर्यादा असते. तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा अवधी मिळतो. त्या 1 मिनिटात तुम्हाला संपूर्ण त्या मालिकेचा सार आणि त्याचा सगळा जो काही आविर्भाव आहे तो साकार करून दाखवायचा असतो. आणि इतक्या डिमांड्स असतात. म्हणजे हे नकोय, असं नकोय, असंच हवंय. म्हणजे चॅनलच्या एक आयडियाज असतात, प्रोडक्शन हाऊसच्या आयडियाज असतात, डिरेक्टर हॅज हिज ओन आयडियाज. त्यामुळे यू आर फॉलोइंग टू मेनी पीपल आणि त्याच्यात तुम्हाला तुमची इंडिव्हिज्युअलिटी आणि तुमची ओरिजिनॅलिटी एक कंपोजर म्हणून ठेवायची असते. ऑफकोर्स तुम्हाला चॅनल वाहिनीला ज्या प्रकारचं गाणं हवंय, जे अपेक्षित आहे ते द्यायचं असतं आणि तरी त्यात तुम्हाला तुमची तुमची इंडिव्हिज्युअलिटी तुम्ही गमावता कामा नये. अगदी तुमचं स्वत्व तुम्ही गमावता कामा नये संगीतकार म्हणून. म्हणजे जस्ट बिकॉज वाहिनीला एक प्रकारचं गाणं हवंय म्हणून मी मला बाजूला ठेवून मी कुठल्या तरी जुन्या संगीतकारासारखं एखादं गाणं माझं वाटलं, म्हणजे माझं गाणं सडनली बाबूजींसारखं वाटायला लागलं किंवा खळे साहेबांसारखं वाटायला लागलं किंवा हृदयनाथ मंगेशकरांसारखं वाटायला लागलं, असं न होता ते माझंच गाणं वाटलं पाहिजे. माझा जी माझी सांगीतिक अभिव्यक्ती आहे ती हरवता कामा नये आणि तरीही ते त्या मालिकेचं, त्या व्यक्तिरेखेचं, त्या कथेचं गाणं, त्या वाहिनीचा जो काही सांगीतिक एक परंपरा जी आहे ती परंपराही त्याच्यात आली पाहिजे आजवरची, किंवा तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्याचा एक त्याच्यात एक आडोसा असं खूप सगळ्या गोष्टी असतात. आणि रजिस्टर मार्क असतो आर किंवा ट्रेडमार्क असतो तसं संगीतकारात असं मला वाटतं त्याच्यावरती. एक्झॅक्टली. अरे वा. आणि तुम्हाला कमेंट्स येत आहेत की खूप आवडत आहेत तुमची गाणी सगळ्यांना. अभि पियानिस्ट म्हणतात की घन आज बरसे आय वॉन्ट टू लिसन. नंतर आय कॅन सी लॉट ऑफ कमेंट्स. आणि सानिका म्हणतात की खूप हार्ट्स पाठवले त्यांनी तुम्हाला. जीवलगा असं राहुल म्हणतात. सानिका म्हणतात दादा तू जिथे हे सॉन्ग प्लीज, असं त्यांना. बापरे. बरं, ओके. प्रेमही सुपर. लोक खूप कॉम्प्लिमेंट्स, जीवलगासाठी खूप कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. तू जिथे, ओके. मी नक्की गाईन, सगळी गाणी गाईन, प्रयत्न करूया आपण. इकडे 2 कलाकार खूप उत्तम चांगले गायक आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये मला इथे दिसत आहेत. मंदार आपटे हॅज जॉईंड आणि मंगेश बोरगावकर हॅज जॉईंड. हाय मंदार, हाय मंगेश. हाय सगळ्यांचं स्वागत. आणि खूप छान वाटतंय आज की अशी सांगीतिक मैफिल आपण घेतल्यासारखी वाटते मला, की छान सगळे आलेले आहेत, कंपोजर आहेत, हे आहेत, की आपल्या मध्ये मध्ये थोडंसं बोलणार आहे कारण आज लाईव्ह पण सेशन. तुलाच, आम्हाला सगळ्यांना तुलाच कंडक्ट करायचंय त्यामुळे प्लीज गो हेड. येस. आणि मगाशी आपण श्रावण मासीबद्दल बोलत होतो तर त्याचा पूर्ण अनुभव आम्हाला ऐकायचा, कारण खूप कॉम्प्लिमेंट्स आत्ताच आले आहेत. 1 महिना पण झाला नसेल मला वाटतं सॉन्ग. किती दिवस? आय गेस श्रावणाच्या सुरुवातीलाच हे गाणं प्रदर्शित झालंय, त्यामुळे अजून महिना झालाय असं आपण म्हणू शकत नाही. तर मग इतक्या लोकांना इतक्या लवकर पोहोचलेत, इतक्या लोकांपर्यंत इतकं आवडलंय, तर त्याची जर्नी, त्याची स्टोरी सगळ्यांना ऐकायला आवडेल प्लीज. सी, मुळात श्रावण मासी ही मला वाटतं मराठीतली मराठी साहित्यामध्ये ज्या सगळ्यात लोकप्रिय कवितांपैकी एक आहे आणि जी मला असं वाटतं प्रत्येकाला परिचित अशी ही कविता आहे. आणि म्हणजे काव्यात जास्त रस नसलेला माणूसही त्याला श्रावण मासी ही कविता बालकवींची एवढं नक्की माहिती आहे, कारण सगळ्यांनी शाळेतच ती आपण शिकलोय कविता. आणि अशा कवितेला चाल लावणं, त्याला एक वेगळी सांगीतिक अभिव्यक्ती चढवणं त्याच्यावर, तर ते मला वाटतं त्याच्यात चॅलेंज हा असतो की लोकांना ते पीपल शुडंट फील एलियनेटेड विथ द पोएम. म्हणजे ती श्रावण मासी ही कविता प्रत्येकाला आपलीशी वाटते, कारण ती आपल्याला पाठ आहे, आपण अनेक वर्ष ती शाळेत शिकलोय, ऐकलंय, अनेक लोकांनी त्याच्या वेगवेगळ्या चाली गायल्या असतील, प्रत्येकाला शाळेत वेगळी चाल शिकवली जाते. तर आपली ही चाल आल्यानंतर त्या कवितेची सलगी मोडायला नको, हे सगळ्यात माझ्या समोर आव्हान होतं संगीतकार म्हणून, की ऐकणाऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे की हे मी काय ऐकतोय, हे मला माहित नाहीये, असं नाही होता कामा. माहितीतलं आहे, पण ते जे आपल्याला माहिती होतं त्याचा नव्याने परिचय झाला आणि त्याचं एक नवीन रूप आपल्या समोर आलं आणि इट शुड कम ऍज अ प्लेझंट सरप्राईज की अरे श्रावण मासी असं पण होऊ शकतं.
आणि ते तरी श्रावण मासीच वाटतं, ती कुठली तरी वेगळी कविता झाली असं नाही वाटत, असं वाटलं नाही पाहिजे. असं हे आव्हान होतं. आणि ऑफकोर्स बालकवी काय सांगू, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ते लिहिलंय, म्हणजे श्रावणाचं पुढेही संपूर्ण त्यांचा जो अनुभव आहे, जो काही हो. श्रावण म्हणून अनुभव असू शकतो, माणसाला येऊ शकतो, तर तो संपूर्ण अनुभव त्यांनी त्या एका कवितेत सामावून आणि इतका सोपा आणि इतका रसाळ आणि इतकं ओघवतं लिहिलंय त्यांनी श्रावणाबद्दल. आणि अत्यंत निरागस, म्हणजे इतकं निरागस निसर्ग प्रेम मी आजपर्यंत तरी कोणाच्याच म्हणजे काय लेखणीत वाचलेलं नाहीये किंवा कोणाच्याच याच्यात वाचलं नाहीये. तर मला असं वाटतं ही अत्यंत निरागस अशी कविता आहे. त्यामुळे आणि पुन्हा श्रावणातला पाऊस कसा असतो, की आधी पावसाचं सगळं रौद्र रूप संपलेलं असतं. जे काही हम्म. त्यांनी ते हो. कोसळण्याचं आणि भयंकर बरसात, ते सगळं सगळं संपून, विजा कडकडाट संपून पावसाचं एक सौम्य शांतता, पाऊस थोडासा अल्लड पण झालेला असतो, म्हणजे तो उन्हाशी लपंडाव खेळतो आणि त्या लपंडावाचा परिणाम रंगसंगतीत होतो, इंद्रधनुष्य बघायला मिळतात श्रावणात. तर हे सगळं सौंदर्य, हा ठहराव आणि तरी तो अल्लडपणा, त्यामुळे त्याच्यात कोमल निषाद, कोमल गंधार अशा स्वरांचा मी वापर केलाय. म्हणजे शुद्ध स्वरात सुरू होतं गाणं आणि हा. कधी तो कोमल निषाद येतो, कधी कोमल गंधार येतो, तर ते ऊन पावसाची लपंडाव खेळण्याचा फील आला पाहिजे, तसा तो सुरांमधून तो जिवंतपणा उभा राहायला पाहिजे, ह्याचा प्रयत्न होता. तर तशी ती चाल केली आणि मला आनंद होतोय की ती सगळ्यांना तो भाव जो आहे तो पोचतोय लोकांपर्यंत, कारण का तशा प्रकारच्या कमेंट्स मला येत आहेत. आणि मग पुन्हा मला वाटतं या स्वप्नील, आय हॅव गाण्यात टू क्रेडिट स्वप्नील फॉर दिस सॉन्ग, की या. स्वप्नील लहान मुलांचा कोरस जे सगळ्यांनी मगाशी अप्रिशिएट केलं, ती स्वप्नीलची आयडिया होती. इट वॉज हो. कम्प्लिटली हिज आयडिया की आपण ह्याच्यात लहान मुलांचा कोरस करूया. आणि वा. मिथिलेश पाटणकरनी तो कोरस सगळा क्युरेट केलाय, कंपोज केलाय आणि मुलांकडून गाऊन घेतलाय. बर. त्यामुळे चाल माझी असली तरी या चालीमध्ये स्वप्नीलचं आणि मिथिलेश पाटणकरचंही म्हणजे गायन आणि संगीत संयोजन, संगीत याचं प्रोग्रामिंग आदित्य कोडाळकरनी केलंय. त्यामुळे या सगळ्या याचं साऊंड मिक्सिंग आणि मास्टरिंग अवधूत वाडकरनी केलंय. तर या सगळ्यांचं योगदान आहे या गाण्यात. नक्कीच. मला वाटतं हे जे गाणं आहे हेच, आणि तुम्ही जे आता सांगितलं ज्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये स्वर आणि सूर घेतलेले आहेत, ते ह्याच्यामुळे मला वाटतं दोघांनाही बरसो असं का म्हणतो हे या गाण्यातनं मला वाटतं डिफाईन होतं, की दोघंही बरसतात, वेगवेगळ्या चालीत बरसतात. कधी पावसाचा आवाज ऐकला तर त्याचं एक रिदम असतं, कधी वेगळ्या हम्म. मध्येच विजा येतात, मध्येच असं होतं. मला वाटतं संगीत जेव्हा येतो तेव्हाही ह्या वेगवेगळ्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून संगीत आपल्यापर्यंत पोहोचतं, आणि त्यामुळे हे गाणं कदाचित सगळ्यांना आवडत असावं. आणि तुम्ही म्हणालात तसंच बालकवींचं हे काव्य, त्यांना बालकवी म्हणतात पण ते अबाल वृद्ध सगळ्यांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे त्यांना खरं अबाल वृद्ध कवी असं सगळ्यांनाच म्हटलं आहे, कारण ती लहान मुलांची जरी गाणी असली तरी ती सगळ्यांनाच आवडतात आणि तिथपर्यंत राईट, पोहोचू शकतात. राईट. बऱ्याच जणांनी, खूप जणांनी वा मस्त छान अशा खूप कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या आहेत. आणि हो. राहुल यांनी विचारलं आहे की म्युझिक तुम्ही देता जेव्हा, तेव्हा डोक्यात काय प्रोसेस चालू असते तुमची? बापरे. डोक्यापेक्षा मनात चालू असते प्रोसेस, तेव्हा म्युझिक होतं. कारण हा. डोक्यात जेव्हा प्रोसेस असते त्यांनी फक्त साऊंड क्रिएट होऊ शकतो. माझं असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव मला अ, असंच मी सांगेन की संगीत हे पूर्ण खरं संगीत, ज्याला आपण संगीत म्हणू शकतो, हे संपूर्ण भावनिक आहे आणि ते मनातून येतं. आणि ऑफकोर्स तुम्ही इंटेलेक्ट वापरून काही परम्युटेशन कॉम्बिनेशन करून काही आविष्कार, काही गिमिक्स करू शकता. बट जे एक अविस्मरणीय होणं अनुभव, असं जो आपण म्हणतो, ज्याला आपण संगीत म्हणतो, की जी सुरावट ऐकल्यावर ती अविस्मरणीय होते आणि कायम आपल्या बरोबर ती राहू शकते, अशा ज्या सुरावटी होतात त्या फक्त मनातूनच येऊ शकतात आणि त्या भावनेतून, प्रेमातून येऊ शकतात, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे प्रोसेस जर तू विचारत असशील तर इट इज अ व्हेरी इंट्रिकेट प्रोसेस. बट ऑफकोर्स ह्याचं थोडंसं तुला मी टेक्निकल उत्तर जे अपेक्षित आहे ते देऊ शकतो, की मी त्या काव्याशी खूप एकनिष्ठ राहायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय ह्याच्यापासून भरकटता कामा नये आपण. म्हणजे तर्काचा आधारही त्याला पाहिजेच, म्हणजे ते भावनिक असलं म्हणजे ते तर्कहीन असतं असं नाही. तर्काचा आधार सुटता कामा नये, नाही तर मग ते भावना, म्हणजे काय म्हणतो आपण, भावना विवश होऊ शकतं.
तसं करायचं बरोबर. नसतं आपल्याला. संगीत हे भावना प्रधान आहे किंवा भावूक आहे, पण म्हणजे भावना विवश असं नाहीये. तर ते तर्काचा आधार न सोडता केल्याने मला असं वाटतं मी खूप कॉम्प्लेक्स बोललोय कदाचित, बट दिस नाही, इज नाही. व्हॉट आय एम स्टेटिंग द फॅक्ट्स. म्हणजे जी प्रोसेस मी अनुभवली आतापर्यंत किंवा जी माझ्या लक्षात आली वरचेवर केल्यानंतर की एक्झॅक्टली काय होतं, हाऊ डज इट कम अक्रॉस, हाऊ डज इट कम टू यू. सो इट अराइव्ह फ्रॉम द सबकॉन्शियस आणि मग तुम्ही तुमचं जे कॉन्शियस तुमचं जे ग्रूमिंग असतं, तुम्ही काय शिकलायत, तुमची टेस्ट कशी डेव्हलप झाली आहे म्युझिक बद्दल किंवा इन जनरल लाईफ बद्दल, आर्ट बद्दल, तुमची सौंदर्य दृष्टी कशी आहे का नाही, विकसित झाली का नाही, त्या अनुषंगाने मग तुम्ही करत जाता. बट मुळात जो स्त्रोत असतो, जो ओरिजिनल सोर्स असतो, इट कम्स फ्रॉम विदिन, इट कम्स फ्रॉम द सबकॉन्शियस. आणि मग त्याला मी माझं कॉन्शियस आयडियाज वापरून काय म्हणतो आपण सगळं क्युरेट करतो किंवा त्याचं त्याला टेक्निकल. डागडुजी ते सगळं नंतर होतं. बट इनिशियल जे इट इज अन इन्स्पिरेशन, कम्प्लीट इन्स्पिरेशन. म्हणजे त्याला तुम्ही असं गणितात बांधून फॉर्म्युला असं नाही देऊ शकत. आणि मला वाटतं तो फॉर्म्युला नाहीये म्हणूनच त्याचे इतके वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपल्याला करता येतात. एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. म्हणजे तू विचार कर, तेच 12 सूर आहेत आणि तेच ठरलेले ठेके आहेत, पण त्या ठेक्यांमध्ये लय कुठलीही वेगळी वेगळी असू शकते. लयीला काही बंधन नाहीये. हे खूप मोठा चमत्कार आणि सौंदर्य आहे त्यातलं. आणि तेच सूर असले, तेच 12 सूर असले तरी त्या 12 स्वरांमध्ये इतक्या विविध किंवा 12 सूर सोडूया, आपण साधा भूप राग जरी घेतला, 5 सुरांचा राग आहे, सारे बरोबर. गपधस आणि सा. तर तर त्याच्यातही अशी परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात की त्यामुळे भूप संपूर्ण भूप राहूनही तो कम्प्लिटली नवीन होऊ शकतो. तर म्हणजे ते जसं आपण आहोत की तेच 2 डोळे, तेच नाक, तेच ओठ आणि तेच सगळं, पण प्रत्येक माणूस किती वेगळा असतो दिसायला. तर तसा तसा चमत्कार आहे संगीताचा. आणि मला असं वाटतं तो तसा आहे म्हणूनच आपण त्याचा आनंद लुटू शकतो. बरोबर. आणि तो मॅथ्स नाहीये, याच्यामुळे कोणापर्यंत म्हणजे कोणाला शिकवायला लागत नाही की तुला हे संगीत आवडतंय किंवा हे नाही आवडत आहे. ते कानावर ते पडलं, आपसूक मनात इतकं भिडलं तर सहज आवडतं. होतं रे. अगदी अगदी कसं इतकं सहज असतं, ते सहज तुम्ही असतं. शाळेत शिकत नाही की बापरे तुला आता शिकून ऐकून शिकायचं की तुला काय आवडतं, असं नाहीये. सहज नाही. कानावर पडलं की आवडतं असं संगीत. आणि आय कॅन सी ओव्हर हिअर अनदर आर्टिस्ट, अनदर सिंगर. कीर्ती किल्लेदार हॅज जॉइंड अस. हाय कीर्ती. वा, नमस्कार मॅम. आणि नंतर बरेच. अपूर्वा इज हिअर. अपूर्वा, हाय अपूर्वा. हाय मॅम. तर काव्यप्रिया यांनी सांगितलंय की तुमचं म्युझिक अप्रतिम असतं, अशी त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेली थँक्यू, आहे. थँक्यू सो आणि मच. विचारले की एखादं गीत तुमच्याकडे आलं की त्याला म्युझिक द्यायला किती वेळ लागतो. मला वाटतं खूप वेगळा खूप मला वाटतं ह्याच्या प्रश्नावरती म्हणजे कसं उत्तर मला द्यायला तुमच्याकडे बघा. अरे मला खूप आनंद होतोय की लोक असे प्रश्न विचारतात. म्हणजे संगीत दिग्दर्शनाबद्दल एक अवेअरनेस आणि कुतूहल आहे लोकांना, हे बघून मला खूप आनंद होतोय. किती वेळ लागतो हे डिपेंड करतं. कधी कधी खूप वेळ लागतो. म्हणजे इतका वेळ लागतो की इट इज हेल. म्हणजे काय सांगू की असं मी स्वतःचेच केस ओढत असतो, आजूबाजूच्या लोकांना त्रास देतो मी, घरातल्या लोकांना जाम. म्हणजे मी खूप त्यावेळी असा मूडी आणि वेगळा झालेला असतो. आय एम नॉट द सॉर्टेड पर्सन दॅट आय एम युजली एम. अशीही कधी गाणी होतात. आणि काही काही गाणी इतकी पटकन होतात की गाणं कधी झालं, म्हणजे कॉम्पोजिशन कधी झालं आणि काय हे आपल्याच लक्षात येत नाही. आणि आपण असे नंतर आश्चर्यचकित होतो की असं कसं झालं, असं होतं. त्यामुळे बरोबर. असं त्याला एक फॉर्म्युला नाहीये की अमुक प्रकारचं गीत इतके वेळात होतं. म्हणजे काय म्हणतो आपण, समजा कोळी गीत आलं माझ्याकडे तर ते 2 दिवस घेणार किंवा एखादं भजन आलं करायला तर ते 4 दिवस घेणार. असा काही फॉर्म्युला नसतो. इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट द सिच्युएशन इज. आणि तुमची इट इज अ स्टेट ऑफ इव्हॉल्वमेंट. तुम्ही कसे त्या क्षणी तुम्ही कसे आहात, एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात, हाऊ इव्हॉल्ड यू आर, त्याच्यावर बरोबर. सगळं गणित असतं असं मला वाटतं. आणि कधी कधी वेळ लागतो ते चांगलं पण असतं, कारण त्याच्यात तुम्ही कलाकार म्हणून अधिक समृद्ध होता, व्यक्ती म्हणून अधिक समृद्ध होता. कसं असतं, सगळं सोपं सोपं जर होत गेलं. आय थिंक हँग झालंय. हॅलो 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 हॅलो, मला आलं का येतोय परत? आवाज. हो, मला येतोय सन्मान, आवाज. कॅन यू हिअर मी? हो, मला येतोय आवाज. ओके ओके. तर मला एवढंच म्हणायचं की वेळ लागला, सगळं जर सोपंच होत गेलं,
जर कधी वेळच लागला नाही तर मला वाटतं कुठेतरी इव्हॉल्वमेंट ही थांबते. त्यामुळे ती इव्हॉल्वमेंट थांबू नये, त्यामुळे पण कधी कधी जो वेळ लागतो तो मला असं वाटतं सत्कारणीच लागतो एका अर्थी. बरं. मला वाटतं ह्याचं आपल्या जेवणासारखं नसतं, कारण आज पोळ्या करायला एवढा वेळ, भाजी करायला एवढा वेळ, हे स्टिप्युलेटेड टाइम मध्ये करता येत नाही. मला वाटतं त्याला मुरांब्यासारखं कधी कधी मुरू द्यावं लागतं काही काही गोष्टींना, एक्झॅक्टली. आणि काही काही एक्झॅक्ट. लगेच. मी खाण्याबद्दल यासाठी बोललो की तुम्ही बरेचसे म्युझिक म्हणजे खाण्याचे व्हिडिओज पण टाकतात, तुम्ही जे रेसिपीजचे. तर त्याच्याबद्दलही मला विचारायचं की त्याच्यामध्ये तुम्ही मागे म्युझिक दिलेलं असतं. एका तुम्ही पूर्ण थाळी होती आणि त्याला तुम्ही तबल्याचं म्युझिक दिलेलं, पूर्ण तबल्याचे स्वर होते त्याच्यात. तर मला हे विचारायचं की हे काय कॉम्बिनेशन आहे, खाणं आणि गाणं? नाही नाही. खाणं आणि गाणं हे मला असं वाटतं खूप खूप स्वाभाविक कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात असं काही म्हणजे काय म्हणतो आपण, आश्चर्याची गोष्ट नाहीये खरी. कारण तो रसास्वाद घेण्याचा स्वभाव आहे. म्हणजे वा. इट इज ऑल अबाउट टेस्ट आणि एन्जॉईंग लाईफ विथ अ सर्टन टेस्ट. तर मला असं वाटतं मी मनाने अगदी रसिक आहे. म्हणजे आय मीन इट इन अ गुड सेन्स, इन अ गुड वे. आणि मला आय एम अ फूडी. मला सगळ्या प्रकारचं फूड आवडतं. म्हणजे आय एन्जॉय डेलिकेसीज. आणि त्याच्या मागचं म्युझिक जे तू म्हणतोयस ते ऑफकोर्स जेव्हा मी फूड व्हिडिओज करतो, म्हणजे आयदर इंस्टाग्रामसाठी असेल किंवा माझ्या युट्यूब ब्लॉगसाठी. आता मी लॉकडाऊनमध्ये माझी आई आणि बायको दोघी सुगरणी आहेत, त्यामुळे त्यांचं त्यांचं काय काय त्या करत असतात आणि आय ट्राय टू कॅप्चर दॅट बिफोर आय ईट इट. आय ट्राय टू पिक्चराइज. आणि मला आवडतं व्हिडिओज करायला, बिकॉज आय लाईक. मला असं आता या लॉकडाऊनमध्ये मी ते डिस्कवर करतोय की आय हॅव अ हिडन कंटेंट क्रिएटर इन मी, वा. हु इज ट्राईंग टू कम आउट अलॉंग विथ बिंग अ कंपोजर. म्हणजे ऑफकोर्स म्युझिक मी क्रिएट करतो, बट म्युझिकच्या व्यतिरिक्त आय कॅन क्रिएट व्हिज्युअल कंटेंट. आणि वा. आय कॅन बी प्रिटी गुड ॲट इट, असं मला असं वाटायला लागलेलं आहे. कॉन्फिडन्स वाटायला लागलेला आहे थोडासा. आणि तुमच्यासारखे लोक जेव्हा दाद देतात आणि त्याला लाईक करतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात, तेव्हा माझा तो कॉन्फिडन्स अजून वाढतो की ओके, आवडतंय लोकांना म्हणजे आपण नक्की काहीतरी चांगलं करतोय. त्यामुळे इट इज लॉकडाऊन मधल्या ऍक्टिव्हिटीजचा तो भाग होता. आणि इट डेव्हलप्ड बर. इन टू समथिंग ब्युटिफुल. आणि जे इट डेव्हलप्ड इन टू समथिंग विच आय एन्जॉय. म्हणजे मला ते आता करायला आवडेल वरचेवर. जेव्हा लॉकडाऊन नसेल, जेव्हा कोविड जाईल, तेव्हा काय मी फूड व्हिडिओज करणं थांबवणार नाहीये. रादर इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट. आणि मी तो अजून डेव्हलप करणार आहे. अजून मला कसे चांगले व्हिडिओज करता येतील आणि चांगल्या रेसिपीज, काही इंटरेस्टिंग रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. अपार्ट फ्रॉम म्युझिक, दिस इज अन एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, बट आय एन्जॉय इट आणि आय फुल्ली इंटेंड टू डू इट मोर. आणि अजिंक्य सर म्हणतात की निलेश दादा इज अ मेजर फूडी. ते आम्हाला आता त्यांच्या बोलण्यातनं जाणवलंच की मेजर. येस. येस. मी त्याच्या स्टुडिओला जातो तेव्हा आपण काहीतरी घेऊन जातो. म्हणजे वी फर्स्ट ईट अँड देन वी वर्क. अरे वा. मस्त. आणि तुम्ही युट्यूबचं तुम्ही म्हटलं की कॉन्टेंट तुम्ही क्रिएट करता, तर तुमचं अजूनही काही युट्यूब वरती ब्लॉग काढण्याचा किंवा अजून काही वेगळं करण्याचा तुमचा पुढचा प्लॅन आहे का? ऑफकोर्स. म्हणजे माझं युट्यूब चॅनलच्या थ्रू मला फक्त म्युझिक तर करणारच आहे मी. म्हणजे देअर विल बी. आत्ता मी फक्त रिवायवल सिरीज अशासाठी सुरू केली आहे, कारण लॉकडाऊनमध्ये मला स्टुडिओत आय वॉज क्रिएटिंग सॉंग्स. मी घरी बसून गाणी क्रिएट करत होतो. आय वॉज कंपोजिंग फॉर टेलिव्हिजन. आय वॉज डुईंग अ मूव्ही. मी अख्खी एक मूव्ही कंपोज केली आहे लॉकडाऊनमध्ये. देन 3 टायटल सॉंग्स केली जी आता रेकॉर्ड झाली आहेत, रेकॉर्ड होत आहेत आणि ती लवकरच आता प्रदर्शित होतील. प्लस नॉन फिल्म म्युझिक केलंय, ज्यातली 2 गाणी रिलीज झाली, जी आम्ही जस्ट लॉकडाऊनच्या आधी रेकॉर्ड केली होती, सुवासिनी आणि श्रावण मासी. तर ही दोन्ही गाणी लॉकडाऊनच्या दरम्यान प्रदर्शित झाली. आणि आता पोस्ट लॉकडाऊन बाकीचं जे काम करून ठेवले त्याची रेकॉर्डिंग हळूहळू सुरू झालेली आहेत. तर ती गाणी आता तुमच्यापर्यंत येतील. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मला नवीन काही नॉन फिल्म म्युझिक जाऊन माझ्या चॅनलसाठी रेकॉर्ड करणं आणि क्रिएट करणं शक्य नव्हतं. पण मी ऑफकोर्स काही गाणी इंटरेस्टिंग करून ठेवलेली आहेत. मी इंदिरा संतांची एक कविता केली आहे, जी लवकरच मला माझ्या युट्यूब चॅनलसाठी पहिलं ओरिजिनल गाणं म्हणून करण्याचा माझा मानस आहे. पण आतापर्यंत त्याआधी फक्त तुम्हाला रिवायवल, म्हणजे मी पावसा रे पावसा, जे कीर्ती किल्लेदारनी गायलेलं गाणं आहे, जे संगीतकार संमेलनाच्या सीडीत 10 वर्षापूर्वी रेकॉर्ड झालं होतं, ते गाणं कुठेतरी हरवलं होतं सगळ्या टेलिव्हिजन आणि फिल्म म्युझिकच्या, मेन स्ट्रीम म्युझिकच्या सगळ्या आवाजात ते गाणं कुठेतरी हरवलं होतं. तर ते गाणं मला काही
काही विशेष अशी स्पेशल व्हिज्युअल्स वापरून मी त्याचा एक लिरिक्स व्हिडिओ केला. तर त्या लिरिक्स व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग मी रिवायवल सिरीज सुरू केली त्या त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद बघून. तर दुसरं गाणं त्या रिवायवल सिरीजमध्ये आता गणपतीचं हे ओंकारा नावाचं गाणं जे 15 ऑगस्टला मी माझ्या युट्यूब चॅनलवर रिलीज केलंय, जे स्वप्नील बांदोडकरनी गायलंय आणि अश्विनी शेंडेनी त्याचे लिरिक्स लिहिले आहेत. तर हे पण गाणं असंच 10-12 वर्षांपूर्वी रेकॉर्ड झालं होतं आणि जास्त समोर आलं नव्हतं लोकांच्या. ते गाणं काढलंय. त्याच्यानंतर काही मालिका गीत आहेत जी एपिसोड सॉंग्स ज्याला आपण म्हणतो, जी आता होणार सून मी या घरची सध्या ही मालिका जी होती ती पुन्हा आता परत एकदा झी मराठीवर दाखवतायत. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ती सुरू झाली होती मालिका परत. तर त्यातलं नाही कळले कधी हे गाणं खूप पॉप्युलर झालं. पण त्याच्यात एक तुझ्या सवे नावाचं गाणं होतं जे तितकंसं लोकांपर्यंत पोहोचलं नाही, कारण ते मालिका संपताना आलं होतं गाणं, त्यामुळे त्याचा तेवढा परिणाम इम्पॅक्ट झाला नव्हता. गाणं कुठेतरी हरवून गेलं. तर त्याचा एक म्युझिकल रिक्रिएशन म्हणजे त्याला कम्प्लिटली त्याची अरेंजमेंट चेंज केली आहे मी आणि त्याचं रुटीन चेंज केलंय गाण्याचं आणि त्याच्यावर नवीन व्हिज्युअल्स काही येणार आहेत. तर असं करून मी ती गाणी रिवाईव्ह करतोय. त्याची कव्हर व्हर्जन्स करून ती गाणी रिवाईव्ह करतोय. तर असं वा. काही आता रिवायवल ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, पण लवकरच मी माझ्या युट्यूबसाठी पहिलं ओरिजिनल गाणं करीन आणि आय विल अनाउन्स इट व्हेरी सून. आणि माझा नक्कीच मानस आहे. आय होप आय गेट टू डू इट व्हेरी अर्ली. नक्की नक्की लोक पण नक्कीच आतुर आहेत, कारण खूप लोकांची इथे वेगवेगळ्या रिक्वेस्ट येतात आत्ता सुद्धा की मगाशी सानिका म्हटलेलं की एक गणपतीचं एखादं गाणं तुम्ही वाजवू शकाल का आम्हाला, आणि आता ओंकाराची आपण बोललेलो आहे तर एक धून त्याची त्यांच्यासाठी सादर करू शकलो आपण. कुठलं गणपतीचं म्हणू गाणं? हा, ओंकारा तुम्ही आता म्हटलं रिवायवल सिरीज मधलं रे ओंकारा. ओके ओके. मी हे ओंकारापेक्षा आता मला बाप्पा मोरया रे सुचते, तर आय थिंक आय सिंग दॅट. चालेल? हो हो नक्की. तुझ्या पायी ठेवी माथा दूर होईशील, तुझ्या माझ्या अंतराची आघळीच वीण, तूच सखा सोबती तू जीवीचा जेव्हा रे, पाहतो तुला डोळे भरून गणपती देवा रे, तूच आधी तूच अंत बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. मस्त, एकदम छान वाटलं. आणि त्या गाण्यात लिरिक्स किती काही माथा ठेवतो आणि होतो क्षीण माझा दूर, एक्झॅक्ट लिरिक्स हे नाहीत पण त्या अर्थाचे. तसंच आम्हाला असं वाटतं की तुमची गाणी ऐकल्यावरती आमचा क्षीण दूर होतो. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. पिरियड मध्ये खूप लोकांना म्युझिकचा खूप उपयोग झालेला आहे, कारण बऱ्याच निगेटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये लोक होती, पण तरी सुद्धा गाणी जी सारखी लोक ऐकतात, वेगवेगळे त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांनी खूप मदत झाली आहे लोकांना. त्यामुळे आमच्याकडनं आणि थँक्यू. एवढी छान छान कॉम्पोजिशन्स तुम्ही करत असता. तसंच पावसाचे इतकं सुंदर त्याचं आहे गाणं की असं कधी गाडीतनं जात असताना किंवा कुठेही जात असताना पाऊस पडत असला आणि ते गाणं लागलं की हा म्हणजे खूप छान वाटतं. आणि आत्ताचं वातावरण सध्या तसं आहे, त्यामुळे सगळ्या ऑडियन्सना नक्कीच की ते गाणं आत्ताच्या याच्यात अगदी समर्पक आहे. आणि 22 तारखेपासून मोरया आणि रे ओंकार नक्की ऐका तुम्ही, कारण गणपती आणि सगळ्यांचा आवडता बाप्पा येत आहे. तर बऱ्याच जणांनी एकदम छान कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत. मिहीर म्हणतायत काळजात खोल खोल दुःख झरे, हे तुमचं एक अंडररेटेड सॉन्ग आहे, तर त्याच्याबद्दल काय म्हणा? बापरे, दिस मिहीर, हा मिहीरला आता मी एकदा भेटणार आहे. हा माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये येऊन मी विसरलेली गाणी मला आठवून देतो, जी मला आता आठवत नाहीये. मी केले ऑफकोर्स, तो चांगलीच ती गाणी म्हणजे खूप मला त्याचं कौतुक वाटतं की इतकी गाणी लोक म्हणजे ऐकतायत, जी कुठेतरी अशी एकदा येऊन गेली आहेत, एकदा वाजली आहेत आणि हरवली आहेत. तर ती गाणी पण लोक संग्रही ठेवतायत. मिहीर सारखे फॅन्स आहेत जी ती गाणी संग्रही ठेवतायत आणि त्यांच्यामुळे या गाण्यांना एक
पुनरुज्जीवित होण्याची संधी मिळते अशा मुलाखतींमधून. पण मिहीर, आय एम व्हेरी सॉरी, मला आता ते गाणं अजिबात नीट आठवत नाहीये, मला त्याचे शब्द नीट आठवत नाहीयेत. बट येस, ते गाणं ऋषिकेश रानडेनी माझ्याकडे गायलेलं पहिलं गाणं होतं ऍक्च्युली. ऋषिकेश नंतर बरीच गाणी गायलाय माझ्याकडे, पण वी स्टार्टेड विथ काळं जातं खोलं खोलं, आणि ते होणार असून या घरची या मालिकेसाठी एक एपिसोड सॉन्ग होतं, आणि ते हार्डली मला वाटतं एखाद किंवा दुसऱ्या एपिसोड पुरतं वाजून गेलं सिरियल. नंतर त्याचा बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये काही वापर झाला होता, बट ऍज अ सॉन्ग म्हणून ते एका एपिसोड पुरतं मर्यादित होतं. बट मला जमलं तर मी ते गाणं पण तुझ्यासाठी नक्की रिवाईव्ह करेन माझ्या युट्यूब चॅनलवर. दॅट्स अ प्रॉमिस. रिवायवल सिरीज मध्ये मला वाटतं मिहीरनी सगळे सजेशन द्यावेत. रिवायवल सिरीज मध्ये सगळी गाणी आपल्याला ऍक्च्युली. तर आणि खरंच अशी गाणी जर हरवली असतील तर खरंच ऑडियन्सच्याही काळजात खोल खोल दुःख झरे फुटत असतील असं मला वाटतं. त्यांनाही एवढी छान गाणी आवडतात आणि खूप छान सगळ्यांनी हॅलो. ओके सर. सन्मान, तू जरा मला कोण काय म्हणतंय ते सांग, बिकॉज मी जरा या बाबतीत थोडा चॅलेंज्ड आहे. बिकॉज मला बोलताना आणि एका वेळेस म्हणजे आय नो देर आर आर्टिस्ट हु आर व्हेरी सीझन्ड ॲट दिस, बट मी खूप जास्त लाईव्ह करत नसल्यामुळे मला ती सवय नाहीये की एका वेळेस कमेंट्स बघायच्या आणि बोलायचं आणि उत्तरं द्यायची. आय कॅन डू वन थिंग ॲट अ टाइम. त्यामुळे तू मला सांग काय. की एखाद्या कॉम्पोजरनी दिस इज द लास्ट थिंग दॅट अ कॉम्पोजर शुड से की आय कॅन डू ओनली वन थिंग ॲट अ टाइम. कारण तुम्ही एवढ्या गोष्टी एका वेळेला त्याच्या डोक्यात तुमच्या झालं की दिस इज द लास्ट थिंग दॅट यू शुड से. पण लाईव्ह मध्ये मी आहे तुमच्यावर, त्यामुळे डोंट वरी अबाउट द कमेंट्स. मी नक्की तुमच्यावर सगळ्यांचं म्हणणं ओके, आय हॅव टू मेन्शन इकडे एक मला कमेंट दिसतीये सन्मान. इट इज बाय MJ राघवन. ही इज अ ब्लॉगर आणि एक्स्ट्रावागॅन्झा नावाचा त्याचा ब्लॉग आहे. आणि मला त्याच्याबद्दल सांगावंसं वाटतं, कारण का त्यांनी आता त्याच्या ब्लॉगवर सुवासिनीला सेकंड बेस्ट सॉन्ग रिलीज्ड इन इंडिया इन द मंथ ऑफ जुलै असं रेटिंग दिलंय. आणि आय गेट टू थँक हिम पर्सनली. थँक यू सो मच राघवन फॉर दिस. इट्स अन ऑनर. कारण तो भारतात जितकी गाणी प्रदर्शित होतात, रिलीज होतात ह्या वेगवेगळ्या म्युझिकल प्लॅटफॉर्म्सवर, म्हणजे सावन असेल किंवा स्पॉटीफाय असेल, गाना असेल, आयट्यून्स असेल, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झालेली गाणी तो स्वतः ऐकतो आणि तो रिसर्च करतो किती गाणी रिलीज झाली आहेत. आणि नॉट ओनली हिंदी ऑर इंग्लिश सॉंग्स, पण तो सगळ्या रिजनल लँग्वेजेसची गाणी ऐकतो. आणि आय गेस ही इज अ तमिलियन, बट ही लिसन्स टू ऑल ऑफ इट. आणि त्याच्यावरून तो त्याचा एक्सपिरियन्स त्या गाण्यांचा रिव्ह्यू करतो तो स्वतः. आणि इनस्पाइट ऑफ नॉट बिईंग अ महाराष्ट्रीयन, ही इज हर्ड सुहासिनी आणि इज लाईक्ड इट. इतकं त्याला ते आवडले की त्यांनी त्याला नंबर 2 वर प्लेस केलंय. And it is an absolute honor for me. So thank you so much, Raghavan. And thank you for coming, joining us live. Exactly. Well, तुमचं खूप खूप स्वागत. I welcome you, Raghavan, on this show, and it's really good to see that. We always say that music has no boundaries, it has no language, and it's really good to see that it is really working in that. This is how music is a universal language. Exactly. So yeah. So तुमचंही खूप खूप अभिनंदन, कारण वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांनाही गाणी आवडतात. आपण मगाशी वेगवेगळ्या देशातली लोक जॉईन झाले ते म्हटलोच, पण वेगवेगळ्या भाषेतल्याही लोकांना ती आवडतात. हे खूपच. ओके, देयर इज अ रिक्वेस्ट ओव्हर हिअर जी मला रिक्वेस्ट घ्यावीशी वाटते. प्राची गुप्ते, शी इज अ व्हेरी आर्डंट फॅन ऑफ माइन. हाय प्राची, गुड टू सी यू हिअर. आणि तिने एक रिक्वेस्ट केली आहे, भीनी भीनी, जस्ट 2 लाईन्स. ओके चल, दिस प्राची, दिस इज स्पेशली फॉर यू. मला जेवढं आठवतंय तेवढं मी गातो, मला खूप आठवत नाही. भीनी भीनी आसमानी आसमानी आसमानी, धीमी धीमी प्यास रे प्यास रे प्यास रे. भीनी भीनी आसमानी धीमी धीमी प्यास रे, सैया मोरे आज आए धीरे धीरे पास रे, सैया मोरे आज आए धीरे धीरे पास रे. भीनी भीनी आस मोरी धीमी धीमी प्यास रे, सैया मोरे आज आए धीरे धीरे पास रे, सैया मोरे आज आए धीरे धीरे पास रे. This is for you, Prachi. I hope you loved it.
वा वा, खूपच सुंदर, खूपच म्हणजे एकदम सुदिंग म्युझिक, असं छान आणि रात्री बसून इट इज गुड टाइम टू सिंग पुरिया धनश्री राईट नाव. एकदम परफेक्ट टायमिंगला तो राग या आपण म्हणून मी घेतलेला ते घेतलं बिकॉज मला ते इतकं सूचक वाटलं आता की येस इट इज पुरिया धनश्रीची आहे. वेळ होत आलेली आहे त्यामुळे. तो छान असं डोळ्यासमोर आलं की फक्त इलेक्ट्रिसिटी नाहीये, फक्त दिव्याचे म्हणजे तेलाचे दिवे आहेत सगळीकडे लागलेले, सगळे असे छान वाडा आहे तर कुठेतरी त्या असं. रागाची जादू असते रे ती, बाकी काही नाही, आपण काय करणार. खरं. वा. तर थँक्यू प्राची, इतकं छान सुचवल्याबद्दल. आणि मगाशी मी म्हणत होतो की अंकिता यांची कमेंट होती की कॅन यू रिवाईव्ह सावर रे म्हणा, आय नो इट्स नॉट लॉस्ट बट इट्स ब्युटिफुल, असं त्यांनी म्हटलेलं हो होतं. हो. अंकिता, ऑफकोर्स आय श्योरली ट्राय. म्हणजे कन्सिडरिंग द वर्क लोड आय हॅव दॅट राईट नाव, मला माझ्या युट्यूब चॅनलला किती वेळ देता येणार आहे हे जरा मला म्हणजे आय एम रिअली स्ट्रगलिंग विथ टाइम बिकॉज आय एम डुईंग अ बिग मूवी, आय एम डुईंग टेलिव्हिजन, आय एम डुईंग नॉन फिल्म म्युझिक फॉर व्हेरियस म्युझिक कंपनीज. त्यामुळे हे सगळं करता करता माझी खूप तारांबळ होते. बट ऑफकोर्स आय डेफिनेटली ट्राय. आय ट्राय माय वा. बेस्ट. येस. ओके, समवन आणि इज डिमांडिंग तुझे माझे एक नाव, 2 लाईन्स प्लीज. खामोशिया, माय गॉड, लोक लोक इतकी जुनी जुनी गाणी जी मी कम्प्लिटली विसरलेलो आहे. आणि दिस इज सच अ प्लेझंट सरप्राईज सन्मान, की मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येतो आय गेट, म्हणजे ऑफकोर्स जी पॉप्युलर गाणी आहेत आणि जी रोज रेडिओवर आणि टीव्हीवर आणि सगळीकडे वाजत असतात फिल्मची गाणी, हे तर लोक डिमांड करतात. बट देर आर सम पीपल हू डू कम इन युअर लाईव्ह सेशन अँड डिमांड, आणखी त्यांना ती सगळी जी रेअर गाणी जी तुमची आहेत, जी कुठेतरी हरवली आणि जास्त लोकांसमोर आली नाही, तर ती पण ते हे करतात, मला फरमाईश करतात. खामोशिया मला आता आठवत नाहीये, सो आय एम व्हेरी सॉरी, बट नेक्स्ट लाईव्ह सेशनला मी खामोशिया पाठ करून येईन, जरा परत ऐकून येईन, रिव्हिजन करून येईन आणि मग तुमच्यासाठी नक्की गाईन. हो हो, म्हणजे पुढच्या वेळेस लाईव्ह आपल्याकडे ठरलेलं आहे सरांचं, त्यामुळे तुम्ही पण या तेव्हा. तर तुझे माझे एक नाव, अदरवाईज जीवलगा 2 लाईन्स प्लीज, असं वेदांगी जोशी म्हणतात. जीवलगा, आय सिंग जीवलगा. जीवलगा डेफिनेटली. मला तुझे माझे एक नाव पण नीट आठवत नाही. आय सिंग जीवलगा. येस. सॉरी. सॉरी. सॉरी, स्केल विसरलो. हा. ओ तो माझा मीच तुझे सख्या, जीवलगा 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 जीवलगा, पहिलही तूच, पहिलही तू सख्या, जीवलगा जीवलगा जीवलगा. जग सारे थे कामरे वाटते, भोवताली तरी चांदणी वाटते, मर्मबंधात माझ्या सरी बरसता, ऊन वाटे तले सावली वासते, ओघळीते बदारी सुखाचा, भेटे अंतर लपेटून घेता, तो माझा मीच तुझे सख्या, जीवलगा जीवलगा, पहिलही तूच, पहिलही तू सख्या, जीवलगा जीवलगा जीवलगा. वा वा वा, क्या बात आहे. राईट मला राईट. वाटतं फक्त इन्स्टावरती एकच प्रॉब्लेम आहे की सगळ्यांच्या टाळ्या कडाडून ऐकू येत नाहीत, पण कमेंट अच्छा, थँक खूप यू, हार्ड. थँक यू सो मच. इट इज सो हार्ट वॉर्मिंग. थँक यू, थँक यू, थँक यू. द स्टोरी टेलर म्हणून कोणते, थँक यू सो मच. ते म्हणतात मगाचपासून की तुम्ही त्यांची कविता वाचून दाखवावी, असं त्यांनी मगाशी कमेंट मला केलेली. नाही सापडली कविता. आय एम सो सॉरी. आय कुड नॉट सी हिज पोएट्री एनिवेअर. ओके. सो आणि मी सॉरी जसं पण म्हटलं तसं की मी इकडे ना कमेंट्स कंडक्ट करून उत्तरं देणं आणि सगळं
मला गोंधळायला होतं. त्यामुळे आय एम ते म्हटलं आय एम की इझी गिव्हिंग आन्सर्स. त्यांनी एका पाठवली असं काहीतरी ते म्हटलेलं मगाशी की ती तुम्ही नरेट करावी. येस, कोणतरी मला माझी सुवासिनी बद्दल पण विचारते, आय गेस कोणाची तरी कमेंट बघितली मी. एक एक कमेंट्स म्हणजे मधलं मिस होऊ नयेत म्हणून मी अशा या 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 राईट राईट. की खूप जणांनी तर इट्स सो ट्रीट टू आवर इयर्स मोस्ट फेवरेट सॉन्ग, एकांनी तर मगाशी भिनी भिनी ऐकून चांद मातलाची आठवण काढलेली. कदाचित त्या ओके, म्युझिकमुळे त्यांना चांद मातला आठवलं राईट. असेल. पुर्या धनश्री सेम राग. या राग एक. एक्झॅक्ट राग इकडची चांदा मातला त्यामुळे आपण त्यांना शेवटी गाऊया, या मुलाखत नक्की. संपवताना गावी. तर मग त्यामुळे ऑडियन्स सगळ्यांनी थांबवा, तुमची सगळ्यांची छान छान अशी गाणी आपण घेत आहोत इकडे आणि तुम्ही टाकत राहा. पावसा रे पावसा बराच अक्षदा आहे. पावसा रे मला पावसाची वाटतं. फरमाईश 2 जणांनी केलेली आहे. ओ, ओके. ते आपण आ, एक एक गाणी, पण त्याआधी एकाने प्रश्न विचारलेला की तुमची एवढी छान गाणी आहेत, राहुल यांनी हं. प्रश्न विचारला, तुमची एवढी छान छान गाणी आहेत, तुम्ही एवढी कंपोज केलेली आहेत, कधी असं झालं का की तुमचं म्युझिक यायच्या आधीच कोणीतरी ते वापरलं किंवा कुठून तरी ते लीक झालं किंवा असं काही? कारण आपण असं बरंच ऐकतो की खूप इकडचं म्युझिक तिकडे गेलं असं, म्हणजे जे आमच्यापर्यंत न्यूज मध्ये येतं त्यात खरं किती खोटं ही गोष्ट वेगळी, पण असं लोकांवरती येतं की माझं म्युझिक होतं हे यांनी वापरलं ते. पण असं कधी तुम्हाला अनुभव आलाय का किंवा तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? नाही, आता माझं उत्तर कदाचित या बाबतीत तुम्हाला थोडंसं ॲरोगंट वाटेल, बट आय डोंट मीन टू बी ॲरोगंट. पण मी एवढं सांगू शकतो की सी व्हॉट आय डू इज सो कम्प्लिटली ओरिजिनल आणि इट इज सो कम्प्लिटली इंडिव्हिज्युअलिस्टिक की ते कोणी जर चोरलं तर त्या व्यक्तीला 4 लोक जाऊन सांगतील की यू हॅव बॉरोड निलेश मोरेज फ्रेजेस. हे होईल, त्यामुळे कोणी घेत नाही. आय एम म्हणजे इन दॅट वे आय एम सेफ. कारण पीपल नो, कारण कसं असतं, चोराला पण माहित असतं कुठून चोरी करायची. खरं. हा, म्हणजे चोर हुशार असतात, कारण त्यांना ते अशा ठिकाणी जाणारच नाही जिथे सिक्युरिटी मॅन वाले बंदूक घेऊन बसलेले आहेत. अशा ठिकाणी ते जाणारच नाही चोरी करायला, बिकॉज नो दे विल बी ट्रॅप्ड, दे विल गेट ट्रॅप्ड. त्यामुळे म्हणजे नॉट ऍट द कॉस्ट ऑफ बिंग ॲरोगंट, आय डोंट वॉन्ट टू साऊंड ॲरोगंट, पण हे खरं आहे की माझी इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट एवढी असते माझ्या गाण्यामध्ये की दॅट शोज अक्रॉस, त्याच्यामुळे ती इंडिव्हिज्युअलिटी बाहेर येते त्या फ्रेजेसमध्ये, त्या गाण्यामध्ये. आणि त्यामुळे ते सहज चोरी करण्यासारख्या फ्रेजेस, म्हणजे ज्याला आपण सुलभ म्हणतो ना, की सुलभ संगीत आहे, की अत्यंतही कोणी घेतलं तरी हे सगळ्यांचं सामान्य आहे, की ते सगळ्यांचं वाटू शकतं किंवा ते काय म्हणतो आपण, इट इज फॉर एव्हरीवन. अशा फ्रेजेस बरोबर. नसतात त्या, ज्या दे आर क्युरेटेड आणि काय म्हणतो आपण, खूप स्पेसिफिकली कन्सीव्ह केलेल्या फ्रेजेस असतात. त्यामुळे त्या जर कोणी घेतल्या स्वतःच्या समजून जर करायला गेलं तर तेच त्याला शक्य होणार नाही किंवा ते लगेच ओळखून येईल की ते त्यांनी कुठून तरी घेतले, आणि कुठून घेतले ज्यांना माहितीये, जे मराठी संगीत ऐकतात त्यांना नक्कीच निलेश मोरेची गाणी आज माहिती आहेत, ते दे कॅन इमिजिएटली पॉइंट आउट की दिस इज हे आहे. त्यामुळे थँकफुली टचवूड माझ्या बाबतीत असं होत नाही. गॉड्स ग्रेस. आणि सुवासिनी बद्दलच प्रश्न आलेला आहे की सुवासिनी बद्दलचा एक्सपिरियन्स आणि वैशाली सामंत यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव किंवा तुम्ही एवढी गाणी केली त्यांच्याबद्दल, तर त्यांच्याबरोबरचा येस. अनुभव आणि एकत्रित प्रवास तुम्ही सांगू शकाल का? सुहासिनीबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल, आणि सगळ्यात आधी ऑफकोर्स मी वैशालीबद्दल बोलणारच आहे, बिकॉज मला असं वाटतं माझं आणि वैशालीचं द केमिस्ट्री दॅट वी शेअर ॲज अ सिंगर अँड कंपोजर इज फॅन्टॅस्टिक, आणि शी इज अ फॅन्टॅस्टिक फॅब्युलस सिंगर. म्हणजे आमच्या जनरेशनची एक खूपच चांगली गायिका आहे ती, आणि तिच्याबरोबर काम करताना नेहमीच मजा येते. बट बिफोर दॅट आय हॅव टू स्पीक अबाउट सागरिका म्युझिक. आणि सागरिका बाम, ज्यांनी सागरिका यांनी मला हे गाणं करायला दिलं, याच्या आधी यासाठी मला असं वाटतं आय हॅव टू थँक हर फर्स्ट. कारण नॉन फिल्म म्युझिक मला आज मी मेनस्ट्रीम म्युझिकमध्ये आय एम डुईंग मूवीज, आय एम डुईंग टेलिव्हिजन, तर निर्माते आहेत, वाहिन्या आहेत ज्या माझ्याकडे संगीतकार म्हणून मी त्यांचं संगीत करावं म्हणून मला अप्रोच होतात. त्याच बाबतीत त्याचबरोबर म्युझिक कंपनीजही आहेत, मी त्यांच्यासाठी नॉन फिल्म म्युझिक कंपोज करावं, आणि दे लुक ॲट मी, म्हणजे ते मला ते करू देतात. असं नाही की हा तर मेन स्ट्रीम करतो सो लेट अस नॉट, नॉन फिल्म हा करू शकणार नाही, किंवा आपल्याला ह्याचा जो मेन स्ट्रीम मधला फ्लेवर आहे तो इकडे आणायचा नाहीये,
असा विचार ते करत नाहीत. दे वॉन्ट दॅट, दे वॉन्ट मी टू कम अँड कंपोज फॉर देम. सो हे मला असं वाटतं इट इज अ ग्रेट ऑनर फॉर मी विच आय हॅव टू मेन्शन ओव्हर हिअर. आणि मला त्यांना थँक्स म्हणावं असं वाटतं की जो विश्वास ते माझ्यावर ठेवतात ॲज अ एक कंपोजर म्हणून. तर मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल आहात की तुम्ही जे प्रेम देताय आज मला आणि माझ्या संगीताला, तर ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचतं, त्यांना ते लक्षात येतं की किती प्रेम मिळतंय मला आणि माझ्या संगीताला. तर ते प्रेम कुठेतरी त्या विश्वासात ट्रान्सलेट होतं आणि म्हणून ते मला आज एक संगीतकार म्हणून मला सगळी दालनं खुली आहेत. म्हणजे मी चित्रपट करतोय, टेलिव्हिजन करतोय, आय एम डुईंग नॉन फिल्म म्युझिक. हे कारण युजली आपण बघतो की कलाकार ना कॅटेगराईज होऊन जातात, म्हणजे कंपार्टमेंटलाइज होतात की हा इकडे हा फक्त हे करणार, फिल्म म्युझिक करणार, हा टेलिव्हिजन मध्येच बरं, किंवा हा फक्त पॅरलल म्युझिक म्हणजे काय म्हणतो आपण अल्बम्स ह्याच्यात कॅटेगरीमध्ये, असे आपण फ्रॅगमेंटेशन झालेलं बघतो कलाकारांचं. तर ते माझ्या बाबतीत झालेलं नाही. आय एम डुईंग, मी सगळीकडे मुसाफिरी करू शकतो आणि माझी प्रत्येक मीडियम मधली गाणी गाजली आहेत आणि त्या मला वाटतं ते यश तुमच्या सगळ्यांमुळे मला मिळालंय. त्यामुळे मला सगळ्यांचे आभार मानायचे. आणि सुहासिनीवरची पुट हर फेथ इन मी, त्यांना उंच माझा जो आणि स्वामिनी सारखं गाणं माझ्याकडून हवं होतं. त्यामुळे मला त्यांना ती माझी गाणी खूप आवडली होती आणि त्यांच्याकडे तसं मी एक जुनं गाणं केलेलं होतं. फक्त त्या असं म्हणाल्या की जुनं गाणं रिवाईव्ह करण्यापेक्षा आय वुड लाईक यू टू डू समथिंग न्यू आणि विथ वैशाली. कारण का वैशाली माझ्याकडे असं म्हणजे ज्याला आपण पिरियॉडिक म्हणू, म्हणजे जुन्या काळात असं गाणं गायली नाहीये. कारण उंच माझा जो का जान्हवीनी गायलं होतं, स्वामिनी प्रियांका बर्वेनी गायले. तर ते त्यांची इच्छा होती की वैशालीसाठी तू असं काही करशील का, हाऊ विल वैशाली साऊंड इन दिस फॉर्मॅट, म्हणजे तो 1870चा काळ आणि त्या फॉर्मॅटमध्ये कशी, हाऊ विल शी साऊंड. तर असा आमचा विचार होता त्या सुवासिनीच्या गाण्यासाठी. आणि जेव्हा वैशालीला सांगितलं तेव्हा शी वॉज व्हेरी हॅपी, शी वॉज व्हेरी कीन टू सिंग दिस सॉन्ग. ती म्हणजे मलाही तुझ्याकडे असं काहीतरी गायचंय आणि तुझं असं कॉम्पोजिशन गायचंय. कारण तुला सांगू, तिची जी ताण जाते ना गळ्यातून, खूप कमी सिंगर्सची तशी ताण जाते, इतकी लख्ख आणि दाणेदार ताण जाते तिची. म्हणजे आणि लोक जास्त करून गाऊन घेत नाहीत. आय फील व्हेरी सॅड की लोक तिला युटिलाइजच करत नाहीत. म्हणजे शी इज वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड सिंगर्स असं मी म्हणेन, की वैशालीला जास्त करून आयटम सॉंग्स किंवा लावण्या किंवा अशा प्रकारच्या गाण्यांसाठी युटिलाइज केलं जातं. बट शी इज अ फिनॉमिनल आर्टिस्ट, शी इज अ फिनॉमिनल व्होकलिस्ट. हो. आणि मी जे सांगतोय ती ताण ती तुम्हाला सुवासिनीच्या अंतऱ्यात ऐकायला मिळेल, जर तुम्ही ते गाणं नीट ऐकलं असेल. आणि त्याच्यामध्ये येस. मध्ये काय घेतलंय ते हो, ती खूप काय गायली त्यात तिने. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वैशालीच बरोबर आरामात करता येतात, बिकॉज आय नो दॅट शी कॅन सिंग इट. म्हणजे मी जी ताण केली आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे आय रिअली थरली एन्जॉयड डुईंग दॅट सॉन्ग. आणि आय होप सुहासिनीला चांगला रिस्पॉन्स मिळतोय युट्यूबवर. तर मी सगळ्यांना नक्की सांगेन की पुन्हा ते गाणं जाऊन ऐका आणि ते गाणं शेअर करा नक्कीच तुमच्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर. आणि खूप छान आपण ह्याच्या पुढचा लाईव्ह सेशन चालू करू, कारण कधीही बंद होईल, कारण इन्स्टाचं एक टाइम फ्रेम असते, ते बंद नाही झालं तर मग अचानक बंद होईल ते, मग मध्ये कुठेतरी अडकायला आपण एक नवीन सुरू करू. त्याच्या आधी एक छानशी कॉम्प्लिमेंट किंवा मी तर म्हणेन खूपच मोठी अशी कमेंट आलेली आहे की निलेश पाटील ऑफिशियल म्हणतात की यू आर माय द्रोणाचार्य. बापरे. अरे बापरे, आय एम हम्बल्ड बाय दिस कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच. थँक्यू. मला असं वाटत नाही मी एवढा मोठा आहे. ऑफकोर्स आय एम नॉट ॲज बिग, म्हणजे हे खूपच मोठं आहे. बट तुम्ही मानताय तर तुमच्या भावाला मी नक्कीच आदर करतो त्याचा. आणि थँक्यू सो मच. इट इज अ बिग कॉम्प्लिमेंट. थँक्यू. ओंकार पाटील म्युझिक आम्ही लगेचच दुसरं लाईव्ह सेशन सुरू करतोय, कारण मध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहील. त्यामुळे त्या लाईव्ह सेशन मध्ये येऊन हाच प्रश्न विचार, आपण नक्की तो प्रश्न घेऊ. तर आपण पुढच्या लाईव्ह सेशनला सुरू करू. फक्त 1 सेकंड मी एंड करतो आणि परत तुम्ही लाईव्ह या, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो. नक्कीच. येस. खूप छान संगीतमय असाच आपल्या गप्पा चाललेल्या आहेत. खूप फरमाईशी येत आहेत. निलेश मोहरीर सर यांच्याबरोबर आपण लाईव्ह सेशन आज घेत आहोत. तुम्ही लाईव्ह आलेले आहात ऑडियन्समध्ये. खूप छान वाटतं, तुम्ही सगळे जोडले जात आहात. लवकर आपण सरांना लगेच आपण पुढच्या या सेशनमध्ये सुरू करूया गप्पा आपल्या. येस, सर आलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्रश्न छान विचारत राहा. तुम्ही खूप वेगवेगळे प्रश्न विचारताय, खूप वेगवेगळे तुम्ही आम्हाला आठवण सांगताय, खूप वेगवेगळी गाणी आमच्यापर्यंत आणताय, त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप छान गाणी ऐकायला मिळाली.
येस वी आर बॅक. सर परत एकदा स्वागत. आणि येस हा येस. ओके. सलमान येते का तर ऐकायला? हॅलो. हा येस. याची सुरुवात छानशी आपण यांनी करूया, सुवासिनीच्या गाण्याने करू शकतो का आपण नक्कीच थोडं? नक्कीच Yes. नक्कीच नक्कीच. हो ही नथडी मुरकी घालून सजले मी चांदणी, मग तुला लटका झटका मिरवे रात्रंदिनी, कळी कब है फुलात कहे दरवळ माळवली, थाटात माटात झोपात चाले सुवासिनी, हो थाटात माटात झोकात चाले सुवासिनी, हो थाटात चाले सुवासिनी, झोकात चाले सुवासिनी, हसून लाजे न बोलता ते जप्त करते मनमानी, कळी तब है फुलात कहे गडबड मारली, थाटात माटात झोकात चाले सुवासिनी, हो थाटात माटात झोकात चाले सुवासिनी. आणि आय हॅव टू फार मेन्शन की थँक्यू, श्रीपाद जोशीचे खूप सुंदर लिरिक्स आहेत आणि त्यांनी अप्रतिम गाणं लिहिलंय आणि त्याच्या गीत लेखनाचंही तेवढंच मोठं योगदान आहे या गाण्यात. त्यामुळे त्यांनी जर इतकंच छान लिहिलं नसतं तर कदाचित मी एवढं चांगलं कंपोज नसतो करू शकलो. सो थँक्स टू श्रीपाद जोशी ॲज वेल. येस. कमेंट आलेलीच आहे द स्टोरी टेलर यांच्याकडनं की लिरिक्स मुळे गुजबम्स आले असं. मेमरी हो हो, रिफ्रेश. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझा व्हिडिओ दिसतो तुम्हाला का? थोडासा हँग होतोय मध्ये मध्ये सन्मान. ओके आता येतो. व्हिडिओ इज हा आलास या बॅक या बॅक. येस. तर मला विचारायचं की इंडिपेंडेंट म्युझिक बद्दल आपण बोलत होतो मगाशी. तर जसं पंजाबी इंडिपेंडेंट म्युझिक हे खूप मोठ्या स्केलवर आहे. खूप म्हणजे अल्बम्स वेगवेगळे येतात. आता ते क्वालिटी क्वांटिटी सगळी वेगळा विषय येतो. पण खूप असतात. तर मग त्याच्यासाठी मराठीमधून तेवढ्या स्केलवरती की अक्रॉस इंडिया जायला किंवा तेवढ्या स्केलवरती मराठी गाणी इंडिपेंडेंट म्युझिक पुढे येण्यासाठी काय करू शकतो आणि त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? खूपच चांगला आणि खूपच इंटरेस्टिंग आणि खूप वेगळा प्रश्न आहे. हा प्रश्न आजपर्यंत मला कोणी विचारलेला नव्हता. कसं आहे रे, मराठी संगीताला साता समुद्र पार जाणं म्हणजे आपण जेव्हा आपण मराठी हे बघ, जेव्हा आपण लाईट म्युझिक म्हणतो ना तेव्हा आपल्याला आपण सगळेच हे म्हणत असतो की म्युझिक इज अ युनिव्हर्सल लँग्वेज, संगीताला भाषा नसते, हे नसतं संगीत, कारण संगीत स्वतः एक भाषा आहे. पण जेव्हा आपण दुसरी कुठली बोली भाषा संगीताबरोबर मिसळतो किंवा कंबाईन करतो म्युझिक आणि एक लेअरिंग करतो त्याचं, तर तेव्हा इट सीजेस टू बी युनिव्हर्सल इन सर्टन ॲज फार एज दॅट लँग्वेज इज कन्सर्न. म्हणजे जर हिंदी गाणं असेल किंवा पंजाबी गाणं असेल किंवा आता चायनीज गाणं समजा आपण धरलं, चायनीज म्युझिक जर चायनीज लिरिक्स असतील तर इट मे नॉट रेझोनेट विथ द साऊंड, मे रेझोनेट विथ यू. म्हणजे तुम्हाला तो साऊंड आवडू शकतो त्याचा, पण तुम्हाला हे समजणार नाही की ते काय म्हणतायत आणि ते काय कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. आता हे म्युझिकल फ्रेज मधून होऊ शकतं, पण ते खूपच सूक्ष्म आणि खूपच रेअर इव्हेंट असतो की संगीतातली फ्रेज, फक्त म्युझिकल फ्रेज ऐकून तुम्हाला समजलं की त्याला काय म्हणायचंय, एक्झॅक्टली काय म्हणायचं हे समजलं, जरी तुम्हाला शब्द वेगळे असतील, समजा तामिळ शब्द असतील किंवा तेलुगू शब्द असतील, जी लँग्वेज आपल्याला माहित नाही, पण ती एखादी फ्रेज अशी असते त्याच्यात की ती त्या शब्दांच्या मागचं सगळं जो काही भाव असतो शब्दांच्या पलीकडला भावही सांगून जाते. पण हे खूप इट इज अ रेअर ऑकरन्स. म्हणजे एक जसं म्हणतो ना, आकाशवाणी कधी क्वचितच होते, एकदाच होते, असं असतं ते. त्यामुळे आपल्याला संगीत हे रिजनल आहे, त्याला नॅशनॅलिटी आहे, त्याला रिजनचा काय म्हणतो आपण सुगंध आहे, याचं भान ठेवूनच आपण त्याला अप्रोच केलं पाहिजे. तर मराठी संगीत जर साता समुद्रापार आपल्याला पोहोचवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला मराठी भाषाच साता समुद्रापार पोहोचवायची. बरं ती कशी पोचेल? तर जो इंग्लिश समजा अमेरिकन माणूस आहे, जो
इंग्लिश बोलतो किंवा जर्मन माणूस आहे जो जर्मन बोलतो, तर तो काही मराठी एका दिवसात शिकू शकत नाही किंवा तो त्याला मराठी भाषा समजणार नाही. मग आपल्याला हे काम आपल्या फ्रेझिंग मधून करावं लागेल की आपल्या फ्रेजेस अशा पाहिजेत की त्याच्यावर मराठी भाषा असली लागलेली तरी दॅट शुडंट मॅटर, दॅट फ्रेज शुड कन्वे व्हॉट यू वॉन्ट टू से इन मराठी. कारण म्हणणं हे युनिव्हर्सल असतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मला जर आय लव्ह यू म्हणायचंय तर हे आय लव्ह यू हे युनिव्हर्सल म्हणणं आहे. आता तू जर्मनमध्ये आय लव्ह यू वेगळं फोनेटिक्स असतात, मराठीत मी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतो, इंग्लिशमध्ये आय लव्ह यू म्हणतो, हिंदीमध्ये मुझे तुमसे प्यार आहे म्हणतो. पण हे फोनेटिक्सचा भाग झाला, एक्सप्रेशन ते युनिव्हर्सल आहे. आता इट इज ओनली द फ्रेज दॅट कॅन गिव्ह पुट अक्रॉस दिस ओरिजिनल एक्सप्रेशन, नॉट द साऊंड. माइंड इट. हे जेव्हा म्युझिशियन्स लक्षात ठेवतील आणि सगळीकडे, आय फील व्हेरी सॉरी टू से, बट सगळे एवढे मोठे म्युझिशियन्स आहेत आपल्याकडे, बट एव्हरीवन इज जस्ट एंगेज्ड विथ साऊंड. लोकांना असं वाटतं की साऊंड युनिव्हर्सल होऊन सगळं या हृदयचं त्या हृदयी होईल. साऊंड नाही होत. साऊंड इज जस्ट अ मीडियम. It is just a medium. It is the phrase that will, put across the message, the universal message. तर ती अशी फ्रेजच अशी एखादी पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मला भिजून गेल्या वाराचं एक मी तुला उदाहरण सांगतो की माझा एक कॉन्सर्ट झाला होता ठाण्यामध्ये आणि त्या कॉन्सर्टला एक नॉन महाराष्ट्रीयन एक फॅन आला होता आणि त्यांनी मला बॅकस्टेज येऊन सांगितलं की तुमचं ते एक इरादा पक्का मूवी वाला जे गाणं आहे, वो गाना जो आपका है वो बारिश का गाना है क्या? कारण त्याला मराठीत भिजून गेला वारा रुजून आला गेला हे त्याला काही काय चाललंय माहित नव्हतं, पण त्याला त्या सुरावटीवरून समजलं की हे पावसाचं गाणं आहे. तो मुझे वैसा लगा कि बारिश आ रहा है, और वो मिट्टी की खुशबू आई, वो जब बारिश गिरती है ना, जो मिट्टी की खुशबू आती है वो आई आपके गाने में से. ही कॉम्प्लिमेंट, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. हे जर संगीतकारांनी केलं आपल्या, तर आपलं मराठी म्युझिक नक्की साता समुद्रा, काय माहितीये का, साता समुद्रा पलीकडे जाऊन त्यांचे म्युझिशियन्स वापरून पण मराठी म्युझिक, मराठीबद्दल अवेअरनेस निर्माण होईल. ऑफकोर्स आय विल नॉट डिनाय दॅट की मराठी इंडस्ट्री आहे, मराठी इंडस्ट्रीत असं काम चालतं, हा अवेअरनेस निर्माण होईल. बट जस्ट बिकॉज असोसिएटिंग विथ दोज म्युझिशियन्स, फ्युजन करून लोक फ्युजन करायला लागतात, तर हे सगळं करून ते नाही होणार आहे. पण जेव्हा असं होईल की आपली फ्रेज जेव्हा बोलायला लागेल, दॅट विल पुट अक्रॉस द मेसेज. मला असं वाटतं संगीतकारांनी आपल्या फ्रेझिंगवर काम करायला पाहिजे, त्याच्यावर खूप जास्त दिली पाहिजे, रादर इंडल्जिंग इन साऊंड, असं मी म्हणेन. आता मला हेच उत्तर योग्य वाटतं या प्रश्नासाठी. ती अगदी समर्पक आहे. कारण मल्याळम किंवा तमिळ, तेलुगू ह्याच्यातली काही काही गाणी अशी आहेत, प्रेमम नावाच्या चित्रपटातलं मलरे गाणं जे आहे ते खूप लोकांना पोहोचलेलं आहे. म्हणजे नॉन साऊथ इंडियन लोकांपर्यंतही ते खूप पोहोचलेलं आहे. अर्थ माहिती नाही पण हे कळतं की ते प्रेमासाठीचं गाणं आणि एक्झॅक्टली. आणि ते तसं काहीतरी झालं तर मला वाटतं, कारण मराठी संगीतामध्ये एवढी ताकद आहे की जे साता समुद्र पार जाऊ शकतं, बाकीच्या पुढे घालू शकतं. त्याच्यातच कमेंट आली, इन्सेन 99 बोल रहे थे की भाई इन हिंदी प्लीज. तो कोइन्सिडन्स आहे मला वाटतं. काय मला कळलं नाही. काय ते म्हणत होते भाई इन हिंदी प्लीज, म्हणजे हिंदीत बोला असं त्यांचं म्हणणं होतं कदाचित. जो आपण टॉपिक बद्दलच त्यांनी बोललं की त्याच्याबद्दल ते म्हणतात. आणि मगाशी तुम्ही भिजून गेलं वाऱ्याचं म्हटलात तेव्हा वेदांगी त्यांनी फरमाईश केली होती की भिजून गेलं वारा प्लीज आमच्यासाठी सादर करा. येस जरूर, नक्कीच. योगिता मोहन भिजून गेला वारा रुजून आला, बेभान झाली हवा पिऊन पावसाला. ही नजरा तू ही नजरा चाहूल हलके नजरा, नजरा तू ही नजरा चाहूल हलके देना. भिजून गेला वारा रुजून आला गारा, बेभान झाली हवा पिऊन पावसाला. वा वा वा, एकदम
कदाचित मला कळतंय त्या माणसाचं म्हणणं आता की त्याला का जाणवलं असेल की इतकं असं छान येतोय, घोंगावतो आणि पाऊस येतोय, असं छान मस्त एकदम व्हिज्युअलाइज करता आलं मलाही. तर संगीतकाराचं तुम्ही म्हटलं, मगाशी आपण बोलत होतो संगीतकारांबद्दल बोलणं चाललंय, तर मेरा कुछ सामान तुम्हारे आपके पास पडा है हे जे गाणं आहे, तुम्हारे पास पडा है जे गाणं आहे, या गाण्याला वाचून आर डी बर्मन म्हटलेले की हे तर म्हणजे कुठल्या तरी पेपरमध्ये लेख दिल्यासारखं गाणं आहे, याला मी कशी चाल लावू. त्यानंतरही ते इतकं सुंदर गाणं. तर असं तुम्हाला वाटतं का की लिरिक्स पण त्याच्यानंतर त्या गाण्याचा अर्थही लोकांपर्यंत पोहोचला, म्हणजे पटकन कळला नाही तरी नंतर जो अर्थ त्याचा मतीत अर्थ आहे तो लोकांपर्यंत पोहोचला, तर कदाचित मला वाटतं त्याच्या संगीतामुळे आणि ज्या प्रकारे ते पेश केलं गेलं त्यामुळे. तर असं कधी झालंय का की खूप अवघड लिरिक्स आहेत, याला कशी चाल लावू, असा कधी तुमच्या समोर प्रश्न पडलाय का की बापरे ह्याचं गाण्यात रूपांतर कसं करणार आहे मी? तू जे जे उदाहरण देतोयस मेरा कुछ सामान, तर ते मला असं वाटतं लिरिक्स अवघडपेक्षा आर डी बर्मन यांना असं म्हणायचं होतं की ते लिरिक्स थोडे नॉन म्युझिकल आहेत. म्हणजे आपली कसं असतं संगीतासाठी जी आपण भाषा वापरतो, म्हणजे तर ती थोडीशी लिरिकल अलंकारिक भाषा आपण वापरतो. म्हणजे जसं आपण नेहमी बोलतो किंवा जे व्यवहारातलं जे आपलं बोलणं असतं, तर ते बोलणं आपण कवितेत टाळतो. कविता ही जास्त करून अलंकारिक, थोडी अजून सजलेली, नटलेली अशी असते. कारण अधिक सुंदर करतो आपण त्या शब्दांना, अधिक ज्याला आपण गेय म्हणतो. कारण त्याच्यावर सूर चढणार असतात, तर त्या सुरांचा सौम्यपणा कुठेही हरवू नये याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते संगीतासाठी. तर ते तसं गाणं माझा पर्सनली माझा तसा चॉईस नसतो की नॉन म्युझिकल वर्ड्स शक्यतर नकोत, बिकॉज इट मेक्स म्युझिक डिफिकल्ट. म्हणजे स्वरांचा जो एक सौम्यपणा आहे त्याला कुठेतरी एक हानी होईल अशा शब्दांनी. असं ऑफकोर्स आर डी बर्मन यांनी ते गाणं खूपच म्युझिकल केलं आणि त्या शब्दांना त्यांनी खूपच चांगला न्याय दिलाय. पण तरीही मला असं वाटतं की प्रिफरेबली मला अशी गाणी आवडत नाहीत करायला की ज्याच्यात नॉन म्युझिकल शब्द, व्यवहारातले शब्द असतील. कारण माझ्यासाठी गाणं हे व्यवहारापासून खूप लांब आहे असं मला वाटतं. माझं संगीताचं परसेप्शन असं आहे की व्यवहार वेगळा आणि संगीत वेगळं असं पाहिजे, आणि तसंच पाहिजे असं मला वाटतं. कारण एकदा व्यवहार आला संगीतात की मग काय, व्यवहार वृक्ष असतो. व्यवहारात काय असतं, काही गंमत नसते. तो जस्ट आपला आता एक फंक्शनॅलिटीसाठी आपण एक म्हणतो करायचा असतो. म्हणजे काय म्हणतो आपण, गोष्टी पुढे जाव्यात, आपलं आयुष्य पुढे जावं आणि आपल्याला संगीत आणि स्वप्नांचं विश्व अनुभवता यावं म्हणून आपण व्यवहार पुरा करत असतो. तर जर तुम्ही संगीतात व्यवहार आणायला लागलात तर कसं होईल. पण एक मी निश्चित सांगू शकतो की कवितेतलं अवघड कविता या माझ्या वाट्याला विंदानुभूती जेव्हा मी अल्बम केला, विंदा करंदीकरांच्या जेव्हा कविता केल्या स्वरबद्ध, तर तेव्हा तो खूप विलक्षण होता आणि त्या कविता खूप अवघड होत्या. आणि विंदांची मुक्तछंदातली कविता, विशेष करून पर्वतांनो दूर व्हा रे सागरांनो दूर व्हा, उघडले मी दार माझे मानवांनो आतया, आता ही एक ह्युमॅनिटेरियन कथं कराल. किंवा मुक्तीमधले मोल हरवले, केली जेव्हा गोकुळातली पहिली चोरी, मिसळलास तू काजळ काळा आणि गढुळले मी हिमगोरी, असे जेव्हा शब्द तुमच्या समोर येतात तेव्हा तुमचा खरा कस लागतो संगीतकार म्हणून. तर ते मला विंदांच्या अल्बमच्या वेळेस नक्की जाणवलं की आय हॅव टू इव्हॉल्व्ह. मला अजून खूप मोठा आकाश कवेत घ्यायचंय, अजून काहीच नाही आलंय आपल्या हातात असं वाटायला लागलं. आणि त्या अल्बमनी मी खूप समृद्ध झालो संगीतकार म्हणून, असं मी नक्कीच म्हणेन. बरोबर. येस. आणि मगाचपासून आपल्याला योगिता मोहरीर ह्या रिक्वेस्ट करतायत की माझं सॉन्ग प्लीज घ्या, कोणी येणार ग. अरे बापरे, ओके. मुंबई पुणे मुंबई 3 मधलं हे गाणं आहे आणि मला थोडं आठवतंय, मी गातो नक्कीच. नवखीचा इवलं पाहू, नवखीचा इवलं पाहू, रुजलेला कुरहाता फुलणार ग, कोणी येणार ग, फुलणार ग, कोणी येणार ग. ओ मायेचा सोहळा झुलवो सोपाळा, फुलांच्या माळांनी घर हे कसे, फुलणार ग, कोणी येणार ग, फुलणार ग, कोणी येणार ग. वा वा वा.
प्रेम कोणी ह्याची येणार फरमाईश कोणतरी करतंय रे सर. पराग डांग कोणतरी आहे जो मगाचपासून प्रेम ह्याची फरमाईश करतोय. मला वाटतं आता मुलाखत हो. संपवताना घेतो मी प्रेम आहे नक्कीच. प्रेम आहे आणि आपण मगाशी म्हणतो तसं चांद मातला हे दोन्ही चांद शेवटी मात्र ऑफकोर्स येस नक्कीच. तयारीला लाईव्ह व्हिडिओ बघितला लोकांनी तर की निलेश सरांची कुठली कुठली गाणी एकदम त्यांना आठवतील हा व्हिडिओ बघावा त्यांनी आणि त्यांना एक छानशी प्लेलिस्ट मिळेल सरांची. वेद पाठक शुभम यांनी प्रश्न विचारलाय की सर कोणत्याही कवितेचं गाणं होऊ शकतं का फक्त विशिष्ट रचनेच्या कवितेचं गाण्यासाठी विशिष्ट रचनेच्या कविताच गाण्यासाठी योग्य असतात? तसं असेल तर कशी रचना वापरावी? कदाचित हे स्वतः कवी असावेत त्यामुळे त्यांनी असा प्रश्न विचारला असावा. ऑफकोर्स सी मला माझा पर्सनल चॉईस संगीतकार म्हणून मी त्यांना सांगू शकतो की मला असं कुठल्याही कवितेचं गाणं अट्टहासाने गाणं करावं. गाणं हे सहज भाव म्हणजे सहज प्रवृत्ती आहे ती आणि ते सहज झालं पाहिजे. तुम्ही उद्या म्हणाल की कुठली तरी मुक्त छंदातली व्यवहाराबद्दलची कविता आहे आणि ती कविता मला गाण्यात करायची तर तुम्ही करू शकता. जसं मी विंदांची पर्वतानो दूर वारे ही कविता केली आहे किंवा मी स्वेदगंगा करणार होतो. मी स्वेदगंगा कंपोज केली होती. जरी ती छंदात असली तरी मला विंदांनी सांगितलं की ही कविता सुरांची नाहीये. ह्या कवितेवर सूर चढू शकत नाहीत कारण दॅट पोएम वॉज अबाउट त्यांचा जो एक ह्युमॅनिटेरियन अप्रोच होता किंवा जो एक काय म्हणतो आपण जो एक लेफ्टिस्ट अप्रोच होता त्यांचा त्याच्याबद्दलची ती कविता आहे. सो ती मला स्वरात यावी असं वाटत नाही. त्यामुळे मग मी स्वेदगंगा नाही केली त्या अल्बमसाठी. त्यांच्या शब्दांचा मान ठेवला आणि मलाही तसंच वाटतं की अशा काही कविता असतात आणि तुम्ही कुठल्या मीडियमसाठी कंपोज करता हे पण बघायला पाहिजे. इफ यू आर डुईंग अ मूवी, इफ यू आर डुईंग अ टायटल सॉन्ग किंवा तुम्ही नॉन फिल्म म्युझिकमध्ये असं काही एक्सपेरिमेंट्स करू शकता. बट इफ यू आर डुईंग अ मूवी और इफ यू आर डुईंग अ टायटल सॉन्ग देन यू हॅव टू हॅव अ म्युझिकल पोएट्री विथ यू. म्हणजे जी सांगीतिक गेय कविता आहे त्या जे छंदात असणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या. जर कोणी इथे कविता लिहित असतील किंवा लिहायचा प्रयत्न करत असतील तर तुम्हाला छंदशास्त्राचं ज्ञान अवगत पाहिजे. तुम्हाला जर छंद समजत नसेल, मीटर समजत नसेल तर नुसतं चांगले चांगले प्रगल्भ किंवा गूढ विचार टाकून काय म्हणतो आपण इंटेलिजंट थॉट्स टाकून तुम्ही काही गीतकार होऊ शकत नाही. त्या गीतकार होण्यासाठी छंदाचं गणित तुमचं असायला पाहिजे. म्हणजे नुसता छंद असून चालणार नाही कवितेसाठी, कवितेचा छंद आला पाहिजे लोकांना. तर मला वाटतं बरोबर. तर आता पराग डांग यांनी टाकलेली आहे कमेंट की सॉरी टू इंटरप्ट यू बोथ बट पंडित जसराज इज नो मोर. जस्ट येस मी वाचलं आता. येस व्हेरी सॅड. काय बोलावं म्हणजे काय समजत नाहीये काय बोलावं यांच्यावर. इज अ लेजंड, ऍब्सोल्यूट लेजंड. म्हणजे पंडित जसराजांच्या म्युझिक बद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल द लेस म्हणजे काय आपण काय बोलणार असं होतंय मला आता हे वाचून. आणि आय हॅव ऑलवेज बीन अ बिग फॅन आणि इट इज अ व्हेरी सॅडनिंग न्यूज. एक्स्ट्रीमली सॅडनिंग न्यूज. काय चाललंय कळत नाही आता. म्हणजे किती वेगवेगळ्या सॅड रिॲक्शन द्याव्या अशा खरंच कळत नाही एवढ्या गोष्टी सध्या. तर प्रश्न आलेला राहुल यांच्याकडनं की तुमचा जेव्हा तुम्ही संगीत देतो तेव्हा तुमचं असं फेवरेट जॉनर कुठला आहे की ह्या प्रकारचं संगीत मला द्यायला जास्त आवडतं, ह्या प्रकारच्या गाण्यांना संगीत द्यायला जास्त आवडतं, असं काही आहे का? कुठलंही गाणं तुम्हाला आवडतं? सी मला आयडियली आय लव्ह डुईंग रोमॅन्टिक सॉंग्स आणि विच कम्स अक्रॉस असं मला वाटतं. लोकांना ते जाणवतं की आय लव्ह डुईंग डुएट्स स्पेशली. आणि मला फिलॉसॉफिकल गाणी पण करायला आवडतात. मला डिव्होशनल स्पिरिच्युअल म्युझिक खूप आवडतं. म्हणजे स्पिरिच्युअल म्युझिक म्हणजे डिव्होशनल म्युझिक जे आपलं टिपिकल ट्रेडिशनल असतं ते सोडून थोडंसं त्यात काहीतरी वेगळं. त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी जेव्हा क्लब होते, जसं मी लाऊंज गणेशा केलं होतं जे मंगेश बोरगावकरनी गायलं होतं, स्पृहा जोशीचे लिरिक्स होते, तर तसं एक्सपेरिमेंट्स मला करायला खूप आवडतात. सो दीज आर द थिंग्स दॅट आय लाईक. म्हणजे ऍज अ म्युझिशियन मला डान्स नंबर्स करायला आवडतात. मला जी पेपी गाणी असतात ती पण करायला आवडतात. सो इट इज असं नाही की अमुक एक प्रकारचं एवढंच आवडतं तेवढंच आवडतं असं नाहीये. म्हणजे एक शीर्षक गीतांमध्येच जर आपण बघितलं तर होणार सून मी अगरची पण करायला आवडतं, जुळून आहे ती करायला खूप आवडतं मला.
हो. अशी गाणी पण करायला आवडतात. आणि जर चित्रपट बघितले तर नवरीने नवऱ्याची स्वारी पण आवडतं आणि सरसुखाची श्रावणी पण आवडतं करायला, किंवा सावरे रे मन आवडतं, चांदमातला आवडतं, विच इज व्हेरी डिफरंट. सो किंवा हो, हो. जरा जरा टिपूर चांदणी असेल, किंवा आमची व्हॉट्सअप लग्नामधली गाणी फुंकरीची वादळे आहेत, किंवा विच इज व्हेरी डिफरंट. तर या असं काही फिक्स जॉनर नाही, पण ऑफकोर्स माझा कल जास्त रोमॅन्टिक गाण्यांकडे आणि स्पिरिच्युअल म्युझिक. आणि शीर्षक गीतांबद्दल तुम्ही बोललात, तर मध्ये झी मराठीने एक स्पेशल शीर्षक गीतांचा कार्यक्रम केलेला. हे मला वाटतं पहिल्यांदा वाटलेलं की स्पेशल शीर्षक गीतांसाठी कार्यक्रम, हो. आणि ती लोकांना एवढी आवडलेली आणि त्यात तुमची गाणी होती. तर हो. तुम्हाला त्याबद्दल काय वाटलं की अशी कधी गाणी येतील शीर्षक गीतं जी आपण केली ती लोकांना एवढी आवडली की त्याच्यात एक शो होईल आणि लोक परत परत ती ऐकतील, नव्याने ऐकतील, असं कधी वाटलेलं सुरुवातीला किंवा शीर्षक गीतं करताना? असं म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, शीर्षक गीतं मी करतो आणि मला ते अवगत आहे चांगली ती कला शीर्षक गीतांची. बट ऑफकोर्स मला ॲज अ म्युझिक कंपोजर आय डोंट वॉन्ट टू रिस्ट्रिक्ट माय सेल्फ टू दॅट जॉनर. कारण मला असं वाटतं माझा सारखा संगीतकार हा सगळ्या मीडियम्समध्ये माझी गाणी यशस्वी झालेली आहेत. सो आय हॅव टू एक्सप्लोर मोर नाव. म्हणजे मूवीज असतील किंवा नॉन फिल्म म्युझिक असेल तेही मला तितकंच एक्सप्लोर करायला आवडेल. बट येस, इट फील्स गुड. झी मराठी हे खूप मोठं व्यासपीठ आहे आणि खूप प्रशस्त, खूप भारदस्त आणि खूप मला असं वाटतं म्हणतो सगळ्यात पॉप्युलर असं मराठी एंटरटेनमेंटचं व्यासपीठ आहे. आणि अशा व्यासपीठावरून जेव्हा एक संगीतकार म्हणून माझी ओळख ठसते, तेव्हा ऑफकोर्स तो एक माझ्यासाठी अभिमानाचा आणि एक समाधानाचा क्षण असतो जो. आणि आय थँक झी मराठी फॉर ट्रस्टिंग मी विथ फॉर सो मेनी इयर्स विथ माय म्युझिक. मला आठवतंय कारण कळत न कळतचं टायटल ट्रॅक जेव्हा ती नवीन सिरियल येणार होती त्याच्यावरती खूप त्यांनी प्रमोशन केलेलं, रात्री सारखं वाजायचं कळत न कळतचं. छान झालेलं ते गाणं एकतर. आणि ते येस. खूप प्रणोती मॅम आलेले आहेत, त्यांना आम्ही त्यांचं स्वागत करतो. येस. काही असेल तर नक्कीच प्रश्न विचारा, त्यांची फरमाईश असेल, कदाचित त्यांना घरी ऐकायला मिळतच असेल. शी इयर्स सगळी पहिली गाण्यांची पहिली ऑडियन्स माझी ती असते. त्यामुळे जे काही कंपोजिशन होतं ते सगळ्यात आधी बायको ऐकते आणि मग ते बायकोचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर ते सगळे ऐकतात. आणि थँक्यू मॅम, तुम्ही एवढी छान छान गाणी अप्रूव्ह केलीत की आम्हाला एवढी छान छान गाणी ऐकायला मिळाली. माय मॉम इज ऑल्सो हिअर, आय गेस. येस, माझी आई पण इथे, शी इज वॉचिंग. मी ते जॉईन. तुम्हालाही नमस्कार आमच्याकडनं. आणि आम्ही तुमच्या भरली मिरचीची रेसिपी बघितली. ओ माय छान होती. गॉड, बघितलं, क्या बात आहे. मॉम विल बी व्हेरी हॅपी टू हिअर दिस. येस येस. हो, खूप मस्त, खूप छान. आणि बऱ्याच जणांनी करूनही बघितली असेल, नसेल बघितलेली तर करून बघा. त्यामध्ये मला वाटतं सरांनी काहीतरी म्युझिकचे ट्विक्स दिलेले आहेत, कारण जे तुम्ही दिल्याचा आवाज ऐकाल त्याच्यातही तुम्हाला म्युझिक वाटेल, कारण इतका छान असा त्याचा आवाज त्यांनी सुरुवातीला आणि तर मस्त. येस, कोणीतरी म्हणते, परागच म्हणतात की म्हणून म्हटलं की तुमचे होम मिनिस्टर आले आहेत. बरोबर आहे. तर हा, तर सिड यांनी विचारले, सिड 22, की जुळून येती रेशीम गाठीचं गिटार स्टार्टिंग पीस कोणी वाजवलेलं? हा, जुळून येतीचा गिटारचे सगळे पीसेस, फक्त स्टार्टिंग आहे, ऑल गिटार इन जुळून येती हॅज बीन प्लेड बाय मनीष कुलकर्णी. वा. मला मनीषला प्रश्न तुम्ही सारेगमामध्ये बघितलं असेल किंवा आता जो कलर्स मराठीचा जो शो आहे त्याच्यातही गिटार वाजवताना बघितलं असेल. त्यांना मी थँक्यू म्हणतो सिडना, की एवढा छान प्रश्न विचारला, कारण अशा छोट्या छोट्या Yes. पीसेस बद्दल माहिती नसतं कोणी Of course. वाजवलं, पण ते आणि त्याचा impact म्युझिशियन कम्स, या तो म्युझिशियन लोकांना ती ओळख मिळते. बरोबर. व्हेरी गुड क्वेश्चन, थँक्स फॉर आस्किंग दॅट. आणि मी Exactly. मनीषला नक्की कळवीन की तुम्हाला आवडलं हो. म्हणून. येस, नक्कीच नक्कीच सर. आणि आपण आत्ताच ह्याच्या पुढचं तुमच्याबद्दल आपण मगाशी बोललो की तुम्ही मूवीसाठी काम करता, ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगणार आहात. तर आत्ता काही तुम्ही आम्हाला सांगू शकता का की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करताय? आत्ताच जे अनाऊन्स झालंय त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. विश्वास जोशींची फिल्म येते फुलराणी, ज्याचं संगीत मी करतोय. आणि ऑफकोर्स आत्ता फुलराणी बद्दल जास्त डिटेल्स देणं म्हणजे कशा प्रकारचं म्युझिक आहे, काय फिल्म आहे, इट इज गोइंग टू बी अ क्लासिक लव्ह स्टोरी. सो एवढंच मी सांगू शकतो आत्ता. आणि आय एम थरली एन्जॉईंग डुईंग दिस मूवी विथ जोशी सर. कारण विश्वास जोशींनी पहिली त्यांची फिल्म होती ॲज अ प्रोड्युसर, नटसम्राट त्यांनी प्रोड्यूस केली.
विच इज बरोबर. सच अ बिग मूवी. आणि त्याच्यानंतर हा. त्यांनी व्हॉट्सअप लग्न डिरेक्ट केली, ज्याच्यात मी 2 गाणी केली होती, कुंकरीची वादळे आणि तू जराशी. आणि त्या दोन्ही गाण्यांना आणि त्या फिल्मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. विश्वास जोशी सरांबरोबर माझी एक दुसरी फिल्म मी केली आहे, घे डबल नावाची, विच इज अ कॉमेडी फिल्म विच इज रेडी. आणि येस, मिहीर इज देअर. घे डबल कधी येईल, सी. सो घे डबल होपफुली आता जसे थिएटर्स ओपन होतील त्याच्यानंतर निर्णय घेतला जाईल की कधी. ती जिओ स्टुडिओची फिल्म आहे. इट इज अनदर बिग फिल्म आणि इट इज अ कॉमेडी फिल्म. आणि ज्याच्यात मी आयटम सॉंग्स कंपोज केलेत. आय हॅव डन वा. 2 आयटम सॉंग्स फॉर दॅट मूवी, जो एक खूप वेगळा जॉनर मी एक्सप्लोर केलाय. आणि तुम्हाला खूप वेगळी अशी आयटम सॉंग्स ऐकायला मिळतील त्या फिल्मसाठी. आणि त्याच्यानंतर आता आय एम डुईंग फुलराणी. इट इज माय थर्ड फिल्म विथ हिम. सो आय थँक हिम ऑन, म्हणजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आय थँक हिम की त्यांनी इतका विश्वास दाखवलाय माझ्या संगीतावर आणि मला फुलराणी सारखा प्रोजेक्ट त्यांनी करायला दिला, विच इज इट इज अ, मी एवढंच म्हणू शकतो, इट इज अ ड्रीम पॅलेट फॉर एनी कंपोजर. म्हणजे बर. जो कॅनव्हास मला एक्सप्लोर करायला मिळणार आहे म्युझिक मधून, दॅट इज गोइंग टू बी, इट इज अ ड्रीम पॅलेट फॉर एनी कंपोजर, एवढंच मी म्हणू शकतो. आणि अरे येस, दॅट इज ऑल दॅट आय कॅन सी राईट नाव. याच्या व्यतिरिक्त मी आता काही डिटेल्स सांगू शकत नाही, बट दॅट्स अबाउट इट. इट्स समथिंग टू लुक तुम- फॉरवर्ड. तुमच्यासाठी जर तो ड्रीम पॅलेट असेल तर आमच्यासाठी ते पेंटिंग नक्कीच आकर्षक असणारच आहे खूपच. कारण तुमच्यासाठी जर तो तुम्हाला आवडेल असं त्याच्यातनं पेंटिंग जर साकारलं असेल तर नक्कीच आम्हाला ते बघायला आवडेलच. आणि प्राची म्हणतात की टेल अस समथिंग अबाउट मॉम अल्बम ऑल मंगलाष्टक वन्स मोर. ओके. मंगलाष्टक वन्स मोर ही माझ्या, मला असं वाटतं, करिअरची खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट फिल्म आहे. कारण ज्या प्रकारचा, पुन्हा एकदा ज्या प्रकारचा कॅनव्हास मला एक्सप्लोर करायला मिळाला, इट वॉज नॉट जस्ट रोमॅन्टिक सॉंग्स. म्हणजे सर्वसुखाची आणि दिवस ओल्या ही रोमॅन्टिक होती, बट इट वॉज अ रोमॅन्स. त्याला एक एक वेगळी मॅच्युरिटी होती त्या रोमॅन्सला, बिकॉज इट वॉज अबाउट अ कपल हुज मॅरिड आणि हुज अ मिडल एज कपल. आणि लग्नाची काही पहिली सगळी गोडी गुलाबीची वर्ष झाल्यानंतर ज्या वळणावर त्यांचं लग्न असतं आणि मग त्याचे काय चॅलेंजेस असतात, ह्याची फिल्म होती. तर मला वाटतं त्याचं म्युझिक अतिशय रेणू देसाई आणि समीर जोशी यांनी आणि मी, आम्ही तिघांनी मिळून जी भट्टी जमली होती, आणि गुरु ठाकूर ऑफकोर्स लिरिक्स, आणि नंतर सगळे सिंगर्स, ज्या गायकांचा जो पॅले होता, एक हे होता त्या फिल्ममध्ये, जी कास्टिंग झालं होतं. आणि ती चारही गाणी, म्हणजे दिवस ओल्या, सरसुखाची, घुसवले धागे आणि नवरीनी नवऱ्याची स्वारी, चारही वेगवेगळ्या धाटणीची गाणी होती. आणि मला वाटतं आणि अगदी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की तेव्हा ना सीडीज, 2014 साली तो अल्बम आला होता, तेव्हा सीडीज वर म्युझिक अवेलेबल होण्याचा, दॅट वॉज वन ऑफ द लास्ट फ्यू अल्बम्स ज्याची सीडी निघाली मार्केटमध्ये. आणि मला अजूनही आठवतंय, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई, त्यांच्याकडे म्युझिक राईट्स होते, आणि त्यांनी मला फोन केला होता की त्यांचा रिलीज झाल्याच पहिला जो स्टॉक होता सीडीजचा, दॅट वॉज सोल्ड आउट. तर एक संगीतकार म्हणून आपलं म्युझिक जे सोल्ड आउट आपण ज्याला म्हणायचो पूर्वी, जे जेव्हा मी लहान असताना मी बघायचो की रेहमानचे अल्बम्स, तेव्हा 90s मध्ये अल्बम आला की तो स्टँड वरून गायब व्हायचा, इट वॉज सोल्ड आउट व्हायचा. तर ते एक छोट्या स्वरूपातलं फील मलाही ते अनुभवता आलं की ओके, माझा एक अल्बम आलाय, मूवी अल्बम आलाय, आणि इट इज सोल्ड आउट फ्रॉम द रॅक्स, मार्केटमधून तो अल्बम आल्या इट हॅज बीन अ बिग सक्सेस. तर तो, आणि त्याच्यानंतर सीडीज बंदच झाल्या. म्हणजे मला वाटतं मितवा वॉज द लास्ट फिल्म ज्याची थोड्याफार प्रमाणात सीडीज आल्या होत्या, पण त्याच्यानंतर म्युझिक वेंट एंटायरली डिजिटल. सीडी फॉर्मच बंद झाला त्याच्यानंतर. आणि त्या सीडी, त्याची एक वेगळी गंमत होती त्या फॉर्मॅटची. ते कारमध्ये लोक सीडी लावायचे, सीडी प्लेयर्स असायचे लोकांकडे. आता सगळं पेनड्राईव्ह वर आलंय, फोनवर आलंय, एव्हरीथिंग इज, म्हणजे ते एक हार्डवेअरची मजा निघून गेली त्यातली जी होती ती. आणि ती मला असं वाटतं मंगलाष्टक वन्स मोरच्या अल्बम मध्ये मला एकदा अनुभवता आली. म्हणजे दॅट वॉज द लास्ट अल्बम विच वर्कड ऑन अ सीडी फॉर्मॅट. त्या मला वाटतं पूर्वी सीडी कलेक्ट करणं किंवा कॅसेट कलेक्ट करणं हे लोकांचा छंद. माझ्याकडे अजून आहेत. अरे, माझ्या लहानपणी मी केलेल्या सीडीज आणि कॅसेट्स अजून आहेत. मला जे म्युझिक आवडायचं ना, तर ते अजून मी ठेवलेलं आहे. त्यामुळे माझ्या बाबांना तेव्हा सीडीज आणि कॅसेट्स खूप त्यांनी जमावलेले आहेत. म्हणजे माझ्या मागे पण ऍक्च्युली आशा भोसलेंचा फोटो आहे, त्यामुळे कॅसेट आणि सीडी फॅनेटिसिझम बद्दल मला म्हणजे खूप. आणि मगाशी सीड आम्हाला म्हटलेले की तुम्ही हा व्हिडिओ ठेवा, तर नक्की आम्ही IGTV वरती अपलोड करणार आहोत व्हिडिओ, आणि जमलं तर मी वर पण टाकीन, तर तुम्ही तेव्हा बघा. दीड तास क्रॉस केलेला आहे. मला असं वाटतं आता आपण येस, शेवट घ्यावा, तिकडे जायला हरकत नाही. की नक्की 2 फरमाईशी आहेत मला वाटतं, प्रेम हे आणि चांद मातला.
चला, नक्की नक्की त्याच्याकडेच मी येतो. मी फक्त बघतो की कोणाची काही अगदी हा शेवटची येस, कमेंट ऑफकोर्स 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 ऑफकोर्स. असं नको व्हायला की प्रॉब्लेम आला की स्वर साधना यांनी विचारले की पिच आणि स्केल बद्दल तुमचे काय मत आहे. थोडासा वेग प्रश्न आहे, पण ठीक आहे. बापरे, याच्यावर वेगळं आपण लाईव्ह सेशन करूया, बिकॉज दिस इज अ व्हेरी डीप टॉपिक. पिच आणि Yes. स्केल आणि इन व्हॉट कॉन्टेक्स्ट ते पण मला समजलं नाहीये त्यांच्या प्रश्नातून, त्यामुळे आता असं उत्तर नाही देता बरोबर. येणार या तर प्रश्नाचं. मग शेवटचा मेन तुम्हाला प्रश्न की आम्हाला आता लगेच लेटेस्ट आता कुठलं आम्हाला तुमचं गाणं ऐकायला मिळणार आहे? युट्यूब, इंडिव्हिज्युअल अल्बम, मालिका, टीव्ही किंवा अजून कुठे वेगळीकडे तुम्ही जे काही ट्राय कराल? कारण तुम्ही अक्रॉस कॅटेगरीज काम करता, तर मग त्याच्यातलं तुमचं Yes, कुठलं ऐकायला मिळेल? yes. माझ्या युट्यूब चॅनलसाठी आता नेक्स्ट रिलीज आहे ते ऑफकोर्स तुझ्या सवेचं रिप्राइज व्हर्जन आहे, जे लवकरच आयदर ड्युरिंग गणपती और माझा व्हिडिओ जसा एडिट होईल आणि जशा पुढच्या गोष्टी होतील तसं मी ते रिलीज करीन. आणि Yeah. त्याच्यानंतर 3 टायटल सॉंग्स येणार आहेत. फक्त आता मी सगळं गुलदस्त्यात ठेवतोय, मी सांगत नाहीये कुठली काय, कुठल्या वाहिनीवर आहेत, काय आहेत, त्याची नावं काय आहेत सांगत नाही. बट नेक्स्ट मंथ सप्टेंबरमध्ये यू आर गोइंग टू गेट 3 टायटल सॉंग्स फर्स्ट. आणि ऑफकोर्स फुलराणीला वेळ आहे, मूवी यायला आहे. त्याच्या आधी घे डबल रिलीज होईल. होपफुली आपल्याकडे सिनेमा थिएटर्स बघायला. बिगिन दिवाळीपर्यंत तरी काहीतरी ओपन अप होईल अशी आशा आहे. त्यामुळे त्या मूवीची सॉंग्स तुम्हाला कदाचित दिवाळीपर्यंत ऐकायला मिळतील. आणि फुलराणी इज नेक्स्ट इयर. सो मधल्या पिरियडमध्ये ऑफकोर्स आय एम डुईंग समथिंग विथ सागरिका म्युझिक अगेन, जी स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंतचे जे अल्बम सुरू झालेत आता. वी आर डेफिनेटली डुईंग समथिंग इंटरेस्टिंग ऑन दोज 2 अल्बम्स. तर ते पण एक स्पेशल गाणं आहे ते, जे तुम्हाला ऐकायला मिळेल. पण आता एवढंच सांगू शकतो की एवढं देर इज लॉट ऑफ म्युझिक हॅपनिंग, लॉट ऑफ म्युझिक कमिंग, पण आत्ता मला सगळे डिटेल्स नाही रिव्हील करता येणार आहेत. येस. आणि योगिताच ना, एक मिनिट, योगिता मगाचपासून म्हणतात की त्यांना तुमचं लाईव्ह सेशन, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट हवी आहे त्यांना तुमची पुण्यात. तर हो, ऑनलाईन, क्या बात आहे. ऑनलाईन कॉन्सर्ट का पुण्यात कुठे? की पुण्यात कधी जमेल किंवा त्यांना हवीच आहे कधीतरी लाईव्ह शो कधी करणार आहात असं मला विचारायचं. लाईव्ह शो जसं आता सगळं सुरू होईल, आता मला असं वाटतं अजून होत नाही आहेत लाईव्ह शोज, बट जसे लाईव्ह शो सुरू होतील तसं मी नक्की प्रयत्न करेन की पुण्यात माझा एक परफॉर्मन्स व्हावा. कारण आय नो देर आर लॉट ऑफ फॅन्स इन पुणे, नक्की. आणि मलाही परफॉर्म करायला आवडेल पुण्यात. पण नक्की मी पुण्यात येते, त्यामुळे मी नक्की येईन त्या शोला लगेच. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि तर आपण तुमच्या गाण्यानेच या आपल्या छान गप्पांची एंड करू. सांगत येस. बरोबर मी तुमच्या बरोबर गप्पा मारायला होतो, तर पुढच्या वेळेला असेच येत राहा आपण. आणि ऑफकोर्स. येस. आणि थँक्यू सर, तुम्ही एवढा. आणि बिफोर आय सिंग द सॉन्ग आणि आपण सांगता करू त्याच्या आधी मलाही प्रमोटर्स 28च्या सगळ्या टीमचे, तुझे आणि तुझ्या सगळ्या टीमचे, सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे. या लाईव्ह सेशनमुळे, तुमच्यामुळे मला इतक्या सगळ्या माझ्या फॅन्स बरोबर कनेक्ट होता आलं. सो थँक्यू ऑल ऑफ यू. आणि थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग इन. आणि कोणाची जर फरमाईश राहिली असेल, कोणाच्या कमेंटला किंवा प्रश्नाला जर मला उत्तर देता आलं नसेल, तर आय अपोलोजाइज फ्रॉम माय हार्ट. आणि पुढच्या वेळेस तुम्ही परत या, आपण नक्की एक वेगळं लाईव्ह सेशन करू. आणि आय ट्राय टू तुमच्या सगळ्या फरमाईशी आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके, नक्की. सो हिअर गोज. आणि MOM म्हणजे पण म्हणता येईल, तर मंगळाष्टक मोरे आणि अशी अपेक्षा करू. येस, ऐकवतो. पाहता वाटे कुणी अपुरा, स्वप्ना जपला, दिसताना हसताना रसला, सरल्यावर प्रेम मिळलेले धागे, जुळलेले नाते, श्वासाचा बंध प्रेम चांदण्यातुनी प्राण साडला, जीव गुंतला
अधीर झाले ओंकार वारे सुखावणारे चांदण्यातुनी प्राण सांडला जीव गुंतला हो चांद मातरा जीव गुंतला क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सर आमच्याबरोबर आल्याबद्दल. Thank you, you, everyone. Sam. Thank you. Stay safe and keep listening good music and keep loving. Thank you. येस, Yes. थँक्यू सर. Thanks. Sam. Thank you, Thank everyone. you. नक्की Bye. भेटू. Bye. Bye. Good night. Bye.